तर तिथे असं ते सगळेजण म्हणत होते की या ठिकाणी जाऊ नका, ती जी हवेली आहे ना तिथे ती चांगली नाहीये, तिथे म्हणजे जरा काय म्हणते वाईट शक्ती आहेत. सो जसं चांगल्या शक्ती असतात, जसे पॉझिटिव्ह अनुभव असतात तसे निगेटिव्ह असतातच. पॉझिटिव्ह माझ्याकडे आहेत बरेच अनुभव. ते सांगू शकते. येस ऑफकोर्स जातं की स्त्री कलाकारांना पुरुष कलाकारांपेक्षा म्हणजे कम्पेअर टू पुरुष कलाकार मानधन कमी दिलं जातं. हो म्हणजे असं म्हटलं जातं की सेम. सो ते मी खूप पर्सनली घेतलं की अरे मी खूप मेहनत केली आहे आणि माझा फोन उचलला जात नाही, माझ्या मेसेजेसना कोणी रिप्लाय करत नाहीये. आणि म्हणजे त्यावेळी आता बोलायला नको नाही पण त्यांच्यासोबत पुन्हा काम करायची संधी मिळालीच तर प्रोडक्शन म्हणून काम करायचं असेल तर मी नाही करू शकणार. नाही करू शकणार. आतापर्यंत मी ज्या ज्या लोकांबद्दल इमॅजिन केलं काम करण्याबद्दल किंवा ती लोकच माझ्याबरोबर त्यांनी माझ्यावर काम केलंय. सो मला असं वाटतं की तुमचे थॉट्स ना ते खूप महत्वाचे असतात आणि ते रियालिटीमध्ये येत असतात. शशांक बद्दलच्या मैत्रीबद्दल तू काय सांगशील? आता आपण बघतोय आजकाल मुलींना ना खूप अनसेफ आहे सगळीकडेच, जसं तू तिकडे म्हणालीस की सेफ नाहीये. हॅलो, मी वृषाली काणे सेलिब्रिटी कट्टावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मृणाल दुसानीस, जिला आजपर्यंत तुम्ही अनेक मालिकांमध्ये बघत आलेला आहात, जी नुकतीच 4 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतात परत आली आहे. तर आतापर्यंतचा तिच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास मी आज जाणून घेणार आहे. तिला कुठल्या गोष्टी खटकतात, काय बदल व्हायला हवेत इंडस्ट्रीत, ह्या सगळ्याविषयी आज मी मृणाल बरोबर गप्पा मारून जाणून घेणार आहे. तर सुरू करूया. मृणाल, खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टावर. थँक्यू सो मच. कशी आहेस? मी एकदम मजेत, मस्त. येस. आता आपण बालपण तुझं कसं गेलं किंवा काय हे नंतर बोलणारच आहोत, पण आता 4 वर्षानंतर तू पुन्हा एकदा भारतात परत आली आहेस, काय ते फिलिंग काय आहे? मला खूप छान वाटतंय. खरं तर 4 वर्ष माझे खूप गडबडीत गेले. म्हणजे मला वाटतच नाही की अरे 4 वर्ष झाली आहेत, पण हो माझे तेही 4 वर्ष छान गेले. पण तिकडे मी माझं घर, माझं काम मिस करत होते आणि आता फायनली मी माझ्या देशात परत आले, माझ्या माणसांमध्ये परत आले. सो ऑफकोर्स मी खूप खुशच आहे. पण आपलं भारतामधलं रुटीन ना, आपलं घरच तिथे असतं, आपण पूर्ण लहानाचे मोठेच इथे झालेलं असतो. तिकडे गेल्यानंतर काय काय गोष्टी तुला कठीण जात होत्या आणि रुटीन कसं होतं तिथलं तुझं? खरं सांगू तर सुरुवातीचं 1 वर्ष माझ्यासाठी कठीणच होतं खूप. मी माझं काम अचानक थांबलं. माझे बाबा गेले होते तेव्हा त्या दरम्यान. सो तो 1 वर्ष माझ्यासाठी पहिलं थोडंसं इमोशनली खूपच कठीणच होतं. पण मी त्यातला पॉझिटिव्ह साईड ही की मी आणि नीरज आम्ही आमच्या लग्नाला आता किती 8 वर्ष होतील, पण आम्ही ऑन अँड ऑफ भेटत राहिलो होतो कायमच. सो आम्ही पहिल्यांदाच असं एकत्र एवढा काळ राहणार होतो. सो ती एक एक्साइटमेंट पण होती. आणि अमेरिकेचं रुटीन म्हणशील तर मी सगळं फिरले, खूप स्टेट्स फिरले, जरा तिथलं फूड एन्जॉय केलं, तिथल्या बदलत्या वेळांमध्ये आणि बदलत्या कल्चरमध्ये स्वतःला ॲडजस्ट करण्याचा खूप प्रयत्न केला. आणि मग माझ्या आयुष्यात माझी मुलगी आली आणि मग आई झाले, मग तर माझं सगळं लाईफच चेंज झालं. आणि मग माझं स्वतःचं असं काही रुटीन राहिलं नाही, तिच्या रुटीननीच माझं सगळं म्हणजे तिच्यानुसार माझा दिवस 360 डिग्रीला चेंज. एक्झॅक्टली. बस. आणि मग ते तेव्हा जे बदललंय ते आतापर्यंत तसंच आहे. क्या बात आहे. बरं, आता हे ते झालं, पण आता थोडंसं आपण मागे जाऊन बोलूया. तुझं बालपण कुठे गेलं? तू नाशिकची आहेस, सगळ्यांनाच आता माहित झालं असेल, पण नाशिक मध्ये तुझं कुठे गेलं बालपण आणि घरचं वातावरण कसं होतं त्याबद्दल ऐकायला आवडेल. अच्छा, माझं बालपण म्हणजे मला जर कधी असं म्हणतात ना परत जायला सांगितलं तर मी माझ्या वयाच्या म्हणजे अगदी 7-8व्या वर्षी तिथून मला परत लाईफ स्टार्ट करायला आवडेल. कारण तीच एक वय असतं ते जिथे आपल्याला आपल्या मेमरी आणि ते मला आठवतंय म्हणजे ते वयातलं माझ्या. माझं बालपण खूप मजेत गेलं ग. आणि माझे बाबा, माझी आई, माझं त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे आणि तेच माझे घट्टमुट्ट मित्र पण आहेत. सो मस्त सगळं मी नाटक बघणं, गाणं ऐकणं, सिनेमे एन्जॉय करणं, हॉटेलिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आईबाबांबरोबर केल्या. सगळ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी मी त्यांच्याबरोबर
शेअर केल्या आहेत. आणि हा थोडीशी शिस्त पण होतीच ऑफकोर्स, पण त्या सगळ्या आठवणी खूप छान आहेत. तसं एक असं नाही सांगता येणार किंवा एकंदरच खूपच छान होतं बालपण एन्जॉय केलं म्हणजे तू खऱ्या अर्थाने. पण आता आपण अशा क्षेत्रामध्ये आहोत जिथे टाइम लिमिट नसतं. म्हणजे हे तर सगळे पुढची गोष्ट, पण ते एक असतं ना, मला पुढे जाऊन अभिनय क्षेत्रात यायचं आहे, हे जे आपल्याला कळायला लागतं ते वयाच्या कितव्या वर्षीपासून? म्हणजे जसं मला समजतंय ना, मला माहितीये की मी म्हणायचे की मी सिरियल्स करणार आहे. म्हणजे मी हेही कधी म्हणाले नाही. एक्झॅक्टली, मी कधी हेही म्हणाले नाही की मी फिल्म्स मध्ये काम करीन किंवा काय. मला जेव्हापासून समजतंय तेव्हा मी हे म्हणायचं की ना, मी ना सिरियल्स करणार आहे. सो तेच माझ्या आयुष्यात घडलं. ऑफकोर्स मला असं वाटतं ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फिट होतं. सो मी थिएटरमध्ये काम करत होते नाशिकला. जीनियस ग्रुप म्हणून आमची एक प्रायोगिक म्हणजे नाट्यसंस्था आहे. प्रायोगिक तत्वावर आम्ही नाट्यप्रयोग करत असायचो. तर त्यांच्याकडे मी खऱ्या अर्थाने थोडाफार अभिनय शिकले. आणि शाळांमधून तर मी स्पर्धांमधनं सगळा भाग घेतच होते. मला आठवतं 3.5-4 वर्षाची होते जेव्हा मी कथ्थक शिकायला लागले. आमच्या घरासमोरच आमच्या दीदी यायच्या, त्या कथ्थक शिकवायच्या आणि मग मी त्यांच्याकडे शिकले. मग मी कथ्थक शिकले. माझ्या बाबांची इच्छा होती म्हणून मी पियानो शिकले. ऍक्च्युली मी कधी हे बोलत नाही, पण आता तू विचारतेस. सो मला हे आवडतं आणि त्यांच्यामुळे, आईबाबांमुळे मी ते कलेची मला थोडीशी जाण आणि आवड मला निर्माण झाली. आणि मग ते मी कंटिन्यू करत गेले. एकदा मी नाटकात काम केलं आणि त्यानंतर मग मला ते खूपच आवडलं आणि मग मी थांबले नाही. सो टचवूड मला खूप चांगल्या चांगल्या संधी नंतर मिळाल्या आणि इथपर्यंत मी येऊ शकले. पण ते आपण जेव्हा आपला हा डिसिजन घरच्यांना सांगतो आणि त्यावेळेला म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतून जनरली बघायला मिळतं एक सर्टन अमाऊंट तू घरी आण, तुझं इन्कम सेट राहील, हे नको, ही इंडस्ट्री नको. सो असं काही तुझ्या घरून होतं की चल फुल सपोर्ट तर नव्हताच सुरुवातीला. माझ्या बाबांची अशी इच्छा होती की माझं स्वतःचं काहीतरी असावं, बिझनेस असावा काहीतरी माझा. सो त्यांनी मला वेगवेगळ्या कोर्सेसना टाकलं होतं. सो मी एका टेलरकडे सुद्धा कपडे शिवायची प्रॅक्टिस केली आहे. सो येस, माझं त्यांचं असं म्हणणं होतं की माझं बुटीक असावं किंवा. सो मी ते सगळं करत होते, पण मला ती आवड नव्हती. आणि एज्युकेशन वाईज मी जर्नलिझम करत होते. आणि मग मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये काम केलं, मी स्टार माझ्यासाठी काम केलं. मी ठरवलं होतं की मला हेच करायचंय आणि मग मी त्यासाठी आईबाबांना प्रिपेअर केलं होतं. पण अचानकच मला कॉलेजमध्ये आमच्या कळलं की ऑडिशन्स होत आहेत आणि मनात ते कुठेतरी असतं ना की मला ऍक्टर सो आई बाबांनी मला विरोध कधी केला असं नाही, पण एक इन्सिक्युरिटी त्यांच्या मनात होती. आईच्या होती, बाबांच्या कधीच नव्हती, पण आईच्या होती. मला आठवतं की जेव्हा माझी पहिली सिरियल फायनल कन्फर्म झाली तेव्हा बाबांनी आणि मी आधी आज चर्चा केली आणि मग आईला सांगितलं. कारण आईला आम्ही लगेच सांगितलं नाही की मला मुंबईला आता शिफ्ट व्हायचंय आणि राहायलाच जायचं. सो बाबा म्हणाले मी सांगतो आईला. पण माझी आई मला आठवतं टेरेस वगैरे साफ करत होती आणि तिला जेव्हा कळलं तर तेव्हा तिला एवढा धक्का बसला, तिचा पाय घसरला, तिचा पाय फ्रॅक्चर झाला आणि मग खूप आमच्या घरात छोटे मोठे वाद झाले, रडारड झाली. कारण तिला असं वाटायचं की आपली मुलगी एकटी कशी राहणार. काळजी होती ना, ती काळजी होती. आणि पण काय नाही, मग नंतर आता आईच आहे माझी जी माझ्यावर सगळीकडे असते. सो सुरुवातीला तो एक थोडासा असतो, पण त्यातनं मी पटकन बाहेर पडले. म्हणजे घरच्यांनी पण खूप काही इश्यू नाही केला, त्यांनी मला सपोर्टच केला. म्हणजे याचा अर्थ की तू स्वतःला प्रूव्ह करून दाखवलंस तिथे, म्हणून तो हा कुठेतरी सपोर्ट आला. म्हणजे की मी नाटक वगैरे करत होते, आमचे प्रयोग वगैरे व्हायचे नाटकाचे, पण त्याला काही म्हणजे पुढे ते जात नव्हतं. प्रायोगिक नाट्यप्रयोग आम्ही सगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रयोग करायचो. आम्ही मटा सन्मानसाठी पण, म्हणजे मटासाठी पण प्रयोग केला होता, त्याचा आम्हाला मटा सन्मान पण मिळाला. त्याच्यानंतर आम्ही साहित्य संघासाठी केला, आम्ही आविष्कारसाठी प्रयोग केले. म्हणजे करत होते मी व्यवस्थित, पण माझ्या वडिलांना वाटलं की हे आईला असं वाटलं की हे कुठे जाणार आहे. राईट. जसं तू म्हणालीस की एक असतं ना माइंडसेट की थोडंसं कमवलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहा, काहीतरी कर आणि मग तू नाटक वगैरे कर किंवा अभिनय कर. पण ते त्यांना झालं की हा करू शकेल कदाचित. आता मला या नोटला सगळ्या प्रेक्षकांचा आता जरा गैरसमज होतोय, सो जरा तू दूर करावा असं वाटतंय. आपला आता विषय झाला ते की महाराष्ट्राचा सुपरस्टार मधून तू आलेली आहेस असं सगळ्या प्रेक्षकांना वाटतं.
वाटतंय, पण ते किती खरं आहे काय ते तूच सांग. नाही नाही नाही, ते बिलकुल खरं नाहीये. मी कुठल्याही महाराष्ट्राचा म्हणजे अभिजित होता माझ्याबरोबर, Yes. तो महाराष्ट्राचा सुपरस्टार मधून आलाय, संकर्षण. पण मी अशा कुठल्या कॉम्पिटिशन थ्रू आले नाहीये. मी रीतसर ऑडिशन दिली होती आणि ऍक्च्युली मी ऑडिशन एका वेगळ्याच मालिकेसाठी दिली होती जी आलीच नाही नंतर. अच्छा. आणि मग ती ऑडिशन बघून मला मग झी मराठीचं आपलं माझ्या माझ्या प्रियाला. ही Yes. मालिका मिळाली. Yes, yes. सो येस. माझ्या प्रियाला प्रियदकैना बद्दलच मी आता तुला विचारणार होते. हा माझा सुद्धा एक मी फॅन मुवमेंट सांगते की ही जेव्हा मालिका सुरू होती तेव्हा मला असं वाटायचं की अरे एकदा तरी आयुष्यात हिला भेटता यायला हवं, कारण मालिका एकतर खूप छान होती, त्यात तुझा तो अभिनय, नॅचरल अभिनय. अरे. सो म्हणून तू प्रेक्षकांच्या मला वाटतं आजही इतकी जवळची आहेस. तर मला हे तुला विचारायचं आहे की त्या मालिकेच्या दरम्यानचा ऑडिशनचा काही किस्सा असेल. पहिलीच मालिका होती ना तुझी, आय गेस, तो काही सांगू शकतेस का? अच्छा, ऑडिशनचा किस्सा म्हणजे ऍक्च्युली मी जसं म्हणाले आता की मी एका वेगळ्या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. आमच्या कॉलेजमध्ये बोर्ड लागला होता ना की झी मराठीसाठी ऑडिशन होणार आहे आणि ज्यांना यायचंय त्यांनी या ठिकाणी या, फोटोग्राफ्स घेऊन या. तर माझ्याकडे फोटो वगैरे नव्हते. बाबा माझा राखीव गडी आहे, तर मी त्यांना फोन केला होता की बाबा पप्पा माझ्याकडे फोटो वगैरे काही नाहीये, तर तुम्ही या. सो ते माझे फोटो घेऊन वगैरे तिकडे आलेले होते लोकेशनवर. मी आत गेले आणि मी माझा जो नाटकातला प्रवेश होता तो करून दाखवला. सो तो त्यांना आवडला. 3-4 वेळा माझं मुंबईला जाणं येणं झालं, सगळं झालं, फायनलही झालं. पण अचानक मला कळलं की ती मालिकाच होत नाहीये. आणि मग मी ठरवलं होतं की बस आता ह्यात पडायचं नाही. मी माझं प्रॉपर जर्नलिझम, माझं एज्युकेशन पण सुरू होतं आणि मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये इंटर्नशिप पण करत होते. सो मी ठरवलं की आता बाकी काहीच दुनियादारी करायची नाही, आता फक्त जर्नलिझम करायचं आणि तेच करत राहायचं. पण अचानक मग मला तेव्हा अपर्णा पाडगावकर म्हणून होत्या झी मराठीला, तर त्यांचा मला कॉल आला की आपण एक मालिका करतोय आणि ती बालाजीची आहे आणि बालाजीची पहिली मराठी मालिका, मोठं नाव आणि त्यात. येस. आणि तेव्हा ते खूप होतं ना, कहाणी घरघर आणि कुठलं ते सास भी कभी बहुती वगैरे. सो माझे घरचे असे होते की अरे कर चांगली संधी आहे. आणि मी अशी होते की नाही नको, आता परत नाही झालं तर मग मला ते डिसअपॉइंटमेंट नको होती. पण मी गेले आणि तिथे भेटले. पहिल्या दिवशी फोटोशूट झालं आणि मला काही तेव्हा माहित नव्हतं की कसं असतं काय. सो फोटोशूट झालं, ते फायनल फोटोशूट होतं हे मला माहितच नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच प्रोमो पण शूट झाले आणि मग मला सांगण्यात आलं की आता ह्या तारखेपासून आपलं शूट सुरू होतंय. सो आय वॉज लाईक अरे म्हणजे हे होतंय. आणि मग माझं ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखं. सो येस, मग मी शुअर झाले आणि मग मला ते काम मिळालं. सो किस्सा असा हाच की ते मला अनएक्सपेक्टेडली मिळालं. जेव्हा मला वाटलं होतं, मी सगळ्या होप्स सोडल्या होत्या, पण मला ते अनएक्सपेक्टेडली मिळालं. सो मग ते मला ड्रीमसाठी खास आहे, ड्रीम कम ट्रू असं माझ्यासाठी. माझं स्वप्न पूर्ण झालं. बिकॉज जसं मी तुला म्हणाले, जेव्हापासून मला कळतंय मला अभिनय करायचा होता आणि बस, तर ते पूर्ण झालं. ते माझं पण असंच होतं थोडंफार. मला जे काय करायचं ते स्क्रीनवर करायचंय, जॉब वगैरे आपण नाही करू शकत. बरोबर. आणि टचवूड की आता घरचे किंवा आपले फॅमिली मेंबर्स पण सपोर्ट करतात आणि कुणी असं फार काही विरोध वगैरे, जोपर्यंत त्यांना खात्री पटत नाही की आपलं मूल योग्य ठिकाणी आहे आणि चांगल्या लोकांमध्ये, तोपर्यंतच ते विरोध करतात. पण नंतर मात्र सगळं सुरळीत होतं. कारण तेच ना, स्वतःच्या पायावर उभं राहावं असं त्यांनाही वाटत असतं आणि तीच एक कुठेतरी काळजी असते. बऱ्याचदा आपण ऑडिशनचा किस्सा ऐकतो की एका ऑडिशनला गेले आणि डिरेक्टर किंवा जे कोणी आहेत कास्टिंग डिरेक्टर, बरोबर, तर ते काहीतरी वेगळेच काहीतरी फोटो पाठवतात किंवा काहीतरी होतं. बरोबर. असं तुझ्या बाबतीत किंवा तुझ्या जवळच्या आता इंडस्ट्री मधल्या फ्रेंड सोबत असं काही ऐकलंयस का सीन झालेलं? नाही, टचवूड मी असं कोणाबद्दल काही ऐकलं नाही. अशी लोक असतातच, नाही असं नाही, पण माझ्या संपर्कात अशी कुठलीच लोक आली नाही. आणि मला वाटतं मराठीत अशी लोक नसावीत फारशी, म्हणजे फार तसा अनुभव खूप मुलींना आलाय असं मी कधी ऐकलं नाही. आणि मला असं वाटतं कसं ना, एकतर ह्या गोष्टी मुलींना नीट हाताळता आल्या पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण जसं असतो ना तशीच लोक आपल्याला भेटत जातात. सो मला वाटतं आपण थोडंसं स्ट्रिक्ट असलं पाहिजे या बाबतीत, असं मला वाटतं. येस. आता हा स्ट्रिक्ट वरना विषय निघालाच आहे, तर मला एक विचारायला आवडेल की आता नुर्वी पण आहे. हो.
म्हणजे ती एक आयुष्यभराची जबाबदारी भूमिका आपण म्हणूया, आईची भूमिका. वेगवेगळे रोल तर तू करतेस, पण आईची भूमिका तर तू आता कायम निभावतेस. आता ती आयुष्यात आल्यानंतर जसं तू म्हणालीस की खूप सगळं चेंज झालंय, तर स्वतःला आता असे काही नियम घालून ठेवणार आहेस का, ठेवतेस असं काही झालंय इंडस्ट्रीमध्ये काम करताना? इंडस्ट्रीमध्ये काम करताना येस ऑफकोर्स मी ठरवलं आहे की मी कसं आहे, शेवटी आपलं काम हे आपली कमिटमेंट आहे. आपलं काम आपलं देव आहे. सो त्याला जेवढा वेळ शिस्तीतला जेवढा अपेक्षित आहे तेवढा द्यायलाच पाहिजे. पण त्यानंतरचा वेळ मी मात्र माझ्या मुलीसाठी. आणि जसं की मी म्हणते, मला पण पर्सनली असं वाटतं की मालिकांमध्ये ना आठवड्यात एक तरी सुट्टी हक्काची असायला पाहिजे. की चल रविवार आहे ना, रविवार हा सगळ्यांसाठी सुट्टीचा वार आहे, तर एक सुट्टी सगळ्यांना रविवारी मिळालीच पाहिजे. कारण की सगळ्यांची आपली एक फॅमिली असते, सगळ्यांच्या आपल्या फॅमिलीशी काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. कारण मी आता लीड ऍक्ट्रेस म्हणून आता 4 मालिका केल्या, तर सुरुवातीला ठीक आहे माझ्यावर कुठलीच जबाबदारी नव्हती. मला असं वाटतं मी खूप लहान होते, त्यामुळे मला असं सांगता येत नव्हतं की मला सुट्टी हवी आहे, किंवा कारण मला वाटायचं की नाही ही गरज आहे कामाची, तर मी थांबलं पाहिजे. पण आता माझ्या मागे माझं एक छोटंसं बाळ आहे. सो मग मी हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करीन की बाबा मला थोडा वेळ माझ्या मुलीलाही देता येईल, असा क्वालिटी टाइम देता येईल, असा वेळ मला कामातनं काढताच आला. येस येस. जसं तू आता म्हणालीस ना सुट्टीचं, मध्यंतरी असं व्हायरल झालेलं होतं की कलाकारांना महिन्यातली एखादी तरी सुट्टी द्या, ती गरजेची आहे. अगदीच. आणि कलाकार म्हणूनच एक माणूस म्हणून ती गरजेची आहेच. कारण कुठेतरी काय म्हणतो आपण, हा शेवटी इमोशन्सचा सगळा हा खेळ आहे, अभिनय किंवा. आणि मग एका पॉइंटला ना माणसं ड्रेन होतात किंवा थकतात किंवा. आणि मालिकांमध्ये बरोबर, आणि मालिकांमध्ये असं होतं ना की दिवसाला आपण खूप काम करत असतो. अर्थात ती मालिकेची गणितं वेगळी आहेत, त्यामुळे ते तसं करावंच लागतं. पण मग तो ब्रेक मिळण्यासाठी, थोडं रिफ्रेश होण्यासाठी एक सुट्टी तर पाहिजेच. तू कंटिन्यू 4 मालिकामध्ये लीड केलेला आहेस, आणि बऱ्याचदा आपण अभिनेत्री म्हणा किंवा कोणी ऍक्टर्सचं असं ऐकतो की नको यार डेली सोप नको, कारण महिन्यातले 25 दिवस तुम्हाला तिकडे द्यावे लागतात, पर्सनल आयुष्य काही राहत नाही, तर बाकी कुठले रोल करतो. पण तू असं मुद्दाम ठरवूनच केलेलंस का लकीली ते मिळतच गेले रोल? नाही, मी खरं सांगू का, मी कधी काही ठरवलंच नाही. मी असं ठरवलंय की माझ्याकडे जे येईल ना काम, ते मी मनापासून आणि 100% करण्याचा प्रयत्न करीन. जे माझ्या आयुष्यात घडतंय, म्हणजे मी माझ्या जर्नीवर विश्वास ठेवलाय, आणि मला हे माहितीये की एका लिमिट नंतर वाईट कोणाच्या बाबतीत होत नसतं. आणि मला माझं माहितीये की माझं फार काही ठीक आहे. 4 मालिका केल्या, मधल्या काळात मी 2 सिनेमेही केले होते, पण ते तेवढे लोकांपर्यंत पोहोचले नाही. मला नेमकं मालिका करत असतानाच नाटकांच्या ऑफर्स आल्या होत्या, जे मला मनापासून करायचं होतं खरं, पण मला ते करता आलं नाही. तेव्हा मी लहान होते, कदाचित मला माझं मत मांडता आलं नाही म्हणूनही असेल, किंवा मग त्या वेळा पण चुकल्या म्हणून माझ्या हातातनं संधी निघून गेली. आजही माझ्या हातातनं चांगल्या संधी निघून जातात. मग मला रिअलाइज होतं की अरे, तर कधी कधी आपली अँझायटी असते, आपली इन्सिक्युरिटी असते, आपलं कमी काय म्हणू, आपल्याला कमी कळत असतं, त्या क्षणी आपल्या सिच्युएशन नुसार आपण डिसिजन घेत असतो. सो ठीक आहे, पण मला त्याचं काही वाईट वाटत नाही. मला असं वाटतं की ही खूप हा मोठा प्रवास आहे, आणि आता तर सुरू झालं. जे आपलं आहे ते आपल्याला मिळतच. येस, हा, ते तर येस. आता तुम्हाला संधी पण काही जातात गेलेल्या आहेत. तुम्ही तिकडे अमेरिकेत असताना बऱ्याचदा असं झालेलं आहे का की कॉल्स येत होते आणि अरे मी इकडे आहे असं सांगायला झालंय? ऑफकोर्स झालंय. मला छान छान संधी येऊन गेल्या आहेत आणि मला नाही म्हणावं लागलंय, पण मला असं वाटतं की त्यावेळी माझ्या फॅमिली बरोबर मी होते, सो त्याचा मला वाईट वाटून घेण्याचं काही कारण नव्हतं. मी तिथेही असणं तेव्हा तेवढं गरजेचं होतं. सो इट्स ओके. येस. आता मालिकांविषयीच आपण बोलतोय, तर मध्यंतरी हे मन बावरे मालिकेदरम्यान जो काही सीन झाला होता पैशांचा, सगळ्यात तुम्ही काही ऍक्टर्स मिळून एक पोस्ट शेअर केली होती सोशल मीडियावरती, जी बरीच व्हायरल झालेली होती, आणि उलटसुलट चर्चा, कमेंट्स, काहींचा सपोर्ट होता, काही. सो अशा ह्याच्यामध्ये आता या पॉइंटला तुला काय सांगावं असं वाटतंय? मला आता काहीच सांगावं असं वाटत नाही, कारण मला असं वाटतं की ती वेळ होती ना, ती योग्य वेळ होती.
आम्ही बोललो तेव्हा, कारण की तेव्हाच खरं काहीतरी घडण्यासारखं म्हणजे घडू शकलं असतं. अचानकच मला माहित होतं की त्याच्यातनं काही घडणार नाहीये. पोस्ट वगैरे करणं हा मुळात माझा स्वभाव नाहीये. मी माझं स्वतःच काही पोस्ट करत नाही, तर असं वादग्रस्त काहीतरी पोस्ट करणं हा माझा स्वभाव नव्हताच ऍक्च्युली. पण मी तेव्हा खूप नाजूक मनस्थितीत होते आणि मला असं वाटतं की ना मी खूप मनापासून काम केलं त्या मालिकेत आणि शशांकनी काम केलंच किंवा माझ्या बाकीच्या सहकलाकारांनी केलंच, पण लीड ऍक्ट्रेस म्हणून आणि एक प्रोटॅगनिस्ट म्हणून, एक लीड ऍक्ट्रेस म्हणून आणि मालिकेची हिरोईन म्हणून म्हणजे तिला खूप काम असतं ना. करेक्ट. कुठल्याही लीड ऍक्ट्रेसला काम असतं आणि ते मी केलं ग. म्हणजे मी पहिल्या मालिकेत जसं काम केलं ना तसंच काम मी त्या मालिकेत केलं होतं. सो मी थोडीशी हळवी झाले होते आणि मग इमोशन्स मध्ये वाहत जाऊन मी ते काम केलं. पण मला असं वाटलं होतं की त्याचा काहीतरी उपयोग होईल, पण तो झाला नाही. सो इट्स ओके. आता त्यावर परत काहीतरी बोलून आणि मग त्याच्यावर फक्त चर्चाच होणार. पण आर्थिक काही गणित बिघडली असतील ना, कोलमडलंच असेल ना. आर्थिक गणित बिघडलं म्हणजे एकदा मालिका संपली, कलाकारांचं कसं असतं, काम चालू आहे तेव्हा त्यांना पैसे मिळत असतात, काम संपलं की पुढचं काम येईपर्यंत. माझ्या काही अशा खूप इन्व्हेस्टमेंट्स वगैरे तर अर्थात काहीच नव्हत्या. आणि माझं असं होतं की म्हणजे मी माझ्या जेव्हापासून मला कळतंय ना, माझा खर्च मी करते. मी माझ्या आईला वडिलांना असं कधी की माझ्यासाठी हे करा, मला ना मनापासून ते आवडत नाही. तो माझा स्वभावाचा भाग आहे की म्हणजे मला असं होतं ना, मी लहानपणी पण हा विचार करायचे की मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, मला पैसे स्वतःचेच कमवायचे. म्हणजे उद्या दुधाची पिशवी मागायला माझ्या नवऱ्याला मी म्हणायचं की अहो 10 रुपये मला दुधाची पिशवी आणायला द्या. तेव्हाची गोष्ट नाही का, तेव्हाचा विचार, तर तो मला नको होता. सो ते मी खूप पर्सनली घेतलं की अरे मी खूप मेहनत केली आहे आणि माझा फोन उचलला जात नाही, माझ्या मेसेजेसना कोणी रिप्लाय करत नाहीये. आणि म्हणजे त्यावेळी माझे वडील, माझ्या वडिलांचा तो म्हणजे त्यांचे ते शेवटचे दिवस होते, ते मला माहित नव्हतं आणि मी त्यांना भेटायला पण नाही गेले. ते मला बोलवत होते की ये माझ्यासोबत वेळ घालव, आणि ते त्यांनाही माहित नव्हतं ऑफकोर्स आणि मलाही नाही. आणि मी त्यांना म्हटलं की पप्पा माझं काम झालं ना की मी मध्ये येईन किंवा 1 दिवस काढेन, 2 दिवस काढेन. सो मला आता त्याचं वाईट वाटतं की अरे मी ना माझ्या फॅमिलीला पण वेळ नाही दिला तेव्हा, आणि त्यामुळे मी जास्त हर्ट झाले आणि मी इमोशनल झाले की अरे तू आता शशांकला त्यांनी पैसे पूर्ण दिले, TDS त्याचा राहिला. सो माझं असं होतं की तुम्ही निम्मे पैसे मला देऊ शकला, एकाला दिलेत आणि आम्हाला का नाही. सो ठीक आहे, तुम्ही निम्मे पैसे देऊ शकता, ऍटलिस्ट सगळ्यांना छान वाटलं असतं. सो इट्स ओके. आणि आता ते झाली त्याला 4 वर्ष. येस. पण त्यानंतर आता काही स्वतःला असे रूल घालून ठेवतेस इंडस्ट्रीमध्ये, आता पुन्हा मालिकेमध्ये काम करताना? मी खरं सांगू का, मी ना फायनान्शियल पॉइंट नंतर मी माहित नाही, म्हणजे आता मी फिनान्शियली तर मी ठरवलंच आहे, पण तसं सगळेच नाही आहेत ग. आता मी जसं बाकीच्या बऱ्याच प्रोडक्शन हाऊसेसना म्हणजे मी ऐकून माहितीये किंवा मी काम केलंय 1-2 बरोबर, सो कुठे मला असा अनुभव आला नाही. सो माझ्यासाठी ते शॉकिंगच होतं ऍक्च्युली जे माझ्या बाबतीत घडलं की अरे असं कसं काय. आणि फक्त मलाच नाही, चॅनलसाठी पण ते शॉकिंग होतं की चॅनललाही ते असं घडू शकेल असं वाटलं नव्हतं किंवा मला माहित नाही. मग माझा तेवढा मला काही जणांनी म्हणजे हे करून दिलं होतं, अलर्ट केलं होतं करू नकोस, पण मला असं वाटलं की नाही, कारण की या व्यतिरिक्त ही बाब सोडली त्याची तर तो उत्तम दिग्दर्शक आहे आणि त्याचं खूप नाव आहे. आणि तुला माहितीये का, माझ्या पहिली ऑडिशन त्यांनीच घेतली. म्हणजे पूर्ण माझ्या या प्रवासात पहिल्यांदा जेव्हा मी ऑडिशन दिले ना, ती घेणारा व्यक्ती मंदार दादाच होता. सो माझ्यासाठी तो म्हणजे ते खूपच छान होतं माझ्यासाठी फिलिंग जेव्हा मी काम घेतलं तेव्हा. सो ठीक आहे. पण त्यांच्यासोबत पुन्हा काम करायची संधी मिळालीच तर प्रोडक्शन म्हणून काम करायचं असेल तर मी नाही करू शकणार. नाही. मंदार दादा प्रोड्युसर असेल तर मला थोडी भीतीच वाटेल ऑफकोर्स काम करायची. पण हा डिरेक्टर म्हणून तर तो ऑफकोर्स तो ग्रेटच आहे, त्याला प्रश्नच नाही. म्हणजे येस. सध्याचा ना वेबसिरीजचा जमाना आहे आणि वेबसिरीज मध्ये ना सेन्सॉर बोर्ड वगैरे असं काहीच नाहीये. त्याच्यामुळे
बोल्ड सीन बघायला मिळतात, किसिंग सीन असतील जे आपण ना फॅमिली सोबत सुद्धा नाही बघू शकत. सो असं होतं समटाइम्स. पण आता उद्या फ्युचर मध्ये तुला अशी ऑफर आली, मी हा प्रश्न ह्या करता तुला विचारतेय कारण आतापर्यंत आम्ही मृणाल दुसानीसला कधीच अशा रूपात बघितलेलं नाहीये. एक साधी सोजवळ सिंपल अशी मृणाल दुसानीस आम्हाला माहितीये, पण अर्थात हा कामाचा भाग असतो. तर तुला अशी उद्या ऑफर आली तर तुझा काय रोल असेल? सी वेब सिरीज मध्ये बरेचदा असं होतं ना की बरेचदा गरज नसताना त्या दृश्यांना ते दृश्य दाखवली जातात असं मला वाटतं. जिथे म्हणजे सगळेच जण तसं करतात असं नाही, पण काही जण गरज नसताना ते टाकतात जस्ट बिकॉज की आता लोक बघतायत किंवा त्याने काहीतरी सेन्सेशनल काहीतरी आणि व्ह्यूज येतील किंवा सो जर एखाद्या गोष्टीची किंवा कथानकाची ती गरज असेल आणि ते तेवढं गरजेचं असेलच जर तर करायला काहीच हरकत नाही. आणि मला पर्सनली त्याच्या बाबतीत तसा काही आक्षेप नाहीये, पण ती त्याची गरज असली पाहिजे म्हणजे तू करशील. आणि तेवढ्या डिसेन्सीने पण त्या गोष्टी दाखवता येतात. राईट. ते आता कोण करतंय आणि कसं करतंय त्यावर आहे. ओके. तुझं अरेंज मॅरेज आहे? आम्हाला खूपच मी अशी खूप आम्हाला शॉकिंग असेल सगळ्यांनाच. अरे कारण जनरली बघ ना असं असतं की अरे ऍक्ट्रेस ना मग काय लव्ह मॅरेज असेल किंवा सेम इंडस्ट्रीमध्ये असेल, पण तुझा टिपिकल कांदे पोहेंचा वगैरे कार्यक्रम झालेला होता. सो ते पण म्हणजे नीरज जिजूंनी पण तुला म्हटलं होतं ना की नीरज जिजू ऐके आम्हाला ते आता आपलेसे वाटतात. तू हा व्हिडिओ त्यांना पॉडकास्ट नक्की दाखव म्हणजे त्यांनाही कळेल की ऑडियन्स मध्ये ते सुद्धा किती फेमस आहेत. थँक्यू सो मच. तर तो काही कसं जमलं तुमचं काय ते जरा? आमचं अरेंज मॅरेजच आहे. कशी भेट झाली वगैरे? तर आमचं कसं झालं की मला त्याचा फोन आला. आमचे एक माझ्या बाबांच्या ओळखीचे काका आहेत, त्यांच्या मध्यस्थानी आमचं स्थळ आम्ही एकमेकांना आम्हाला आलं. तर मग आम्ही आधी प्रॉपर टिपिकल फोटो आले आणि मग आम्ही फोटो बघितले आणि मग आम्ही फोन केला एकमेकाला. मग त्याच्या वेळा आणि माझ्या वेळा असं ऍडजस्ट करून मधल्या वेळेत आम्ही एक फोन केला. सो मग भेटायचं ठरलं. फोनवर पण मी अशी होते, मी खरं सांगू का तेव्हा मी काम करत होते आणि मला घरचे म्हणतात की लग्न कर आता वय झालंय, म्हणून मग मी तो विचार केला की ठीक आहे. आणि मला ते ओके की ठीक आहे, माझं तेव्हा 28 वगैरे वय होतं. सो मला वाटलं की ओके आता ही वेळ आहे. आणि मला काही विरोध नव्हता, माझं असं काही ठरवलेलं नव्हतं की मी ह्याच वेळी करीन आणि अशाच मुलाशी करीन आणि असं वगैरे. सो मी म्हटलं ठीक आहे. आणि माझा आई बाबांवर तेवढा विश्वास होता. सो मी म्हटलं तुम्ही आणाल तर चांगलाच मुलगा असेल असं मी विश्वास ठेवून मी पुढे आहे ना. पण तो चांगला आता? हो ऑफकोर्स. बघ आता आमच्या लग्नाला 8 वर्ष झाली म्हणजे तो चांगलाच आहे. सो मग आम्ही भेटलो. घरी आला तो त्यावेळी अमेरिकेतनं सुट्टी घेऊन इथे आला होता कामातनं. आणि मग आम्ही भेटलो. आम्ही बाहेरही गेलो नाही कुठे, घरातच बोललो. आतमध्ये 3 मिनिटं 4 मिनिटच आम्ही बोललो असू. आणि मग मात्र आम्ही 6 महिने फोनवर बोलत होतो. 6 महिने बोलण्याआधीच माझ्या मनात मी ठरवलं होतं की हा मुलगा चांगला आहे. एक आपल्याला असं असतं ना की वाईब असते किंवा तर त्याचा स्वभाव त्याचा एकंदर मला आवडला होता. आणि मग हळूहळू आमचे विचारही जुळले. आणि मग माझा BMM चा एक कार्यक्रम होता लॉस एंजेलिसला. मग मी तिकडे गेले होते. तिथे तो मला भेटायला आला होता. मग तिथे आम्ही एकमेकांना भेटलो आणि 3-4 दिवस आम्ही सोबत होतो. पण तोपर्यंत आमचं लग्न ठरलेलं होतं. म्हणजे मधल्या काळात आम्ही एकमेकांना हो म्हणालो होतो, जस्ट फोनवर बोलून. तेव्हा स्काईप होता, स्काईपवर बोलून वगैरे. आणि मग आमचं लग्न झालं. म्हणजे खूप काही वेगळं काही करावं लागलं. नॉर्मल टिपिकल कांदे पोह्याचा कार्यक्रम पार पडला. आमच्याकडे बटाटे वडा होता. कांदे पोहेला आपण जरा साईडला ठेवूया. बटाटे वडा होता बस. पण आमचं असं अरेंज मॅरेज व्यवस्थित बघून वगैरे घरच्यांच्या संमतीनं असं लग्न झालं. वा छान छान. आता इंडस्ट्रीमध्ये आपण जेव्हा काम करतो लग्नानंतर सगळ्यात महत्वाचा रोल येतो तो आपल्या सासरच्या मंडळींचा. आणि मध्यंतरी आम्ही ऐकलेलं तुझ्या सासरच्या मंडळी खूप कौतुक करतात तुझ्या कामाचं. तर एक जनरली सगळ्यांनाच असतं ना म्हणजे की आपली सून या कार्यक्रमात आली पाहिजे. घर म्हणजे फॅमिली फंक्शन असेल घरचंच आहे तू ये थोड्या वेळ कामीना पण ये. तर तुझ्या घरून कसा सपोर्ट असतो म्हणजे सासरच्या लोकांकडून? नाही, माझ्या सासरच्यांचं मला खरोखर खूप सपोर्ट आहे. आणि फक्त कॅमेरा सुरू आहे किंवा मला बोलायचंय म्हणून
मी नाही बोलत. खरोखर त्यांचा खूप सपोर्ट आहे आणि तेही तेवढं एन्जॉय करतात माझ्या सिरियल्स किंवा माझे कार्यक्रम किंवा सो त्यांना त्या गोष्टीचं अप्रूप आहे आणि ती एक खूप नाजूक गोष्ट असते, खूप नाजूक नातं पण आहे. सो मला हे माहितीये की त्यांना हवा तेवढा वेळ मी त्यांना सून म्हणून नाही देत किंवा आमचा तेवढा सहवास पण नाहीये. कारण की बघ, मी कामामुळे मुंबईत होते, माझा नवरा कामामुळे अमेरिकेत होता. मी पण मी सण वगैरे मी जायचे, गणपती असू देत किंवा सो मी ते करायचे मॅनेज. पण आम्ही एकत्र असे फार कमी राहिलोय, पण त्यांनी खरंच कधी तक्रार नाही केली की तेवढा समजूतदारपणा त्यांच्यात नक्कीच आहे आणि त्यांचा सपोर्ट आहे आणि माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे म्हणून मी कॉन्फिडेंटली मी करतेय. सो ते एक लागतंच टचवूड आणि ते आहे. असंच राहू दे, कारण बेसिकली लग्नानंतर खूप प्रॉब्लेम येतो ना, असं ऐकतो आपण. येतात ऑफकोर्स, आणि असं नाही की वाद होत नाहीत, खटके किंवा व्हायलाच पाहिजे, ते प्रेम कसं वाढणार ना. पण असं काही नाहीये म्हणजे की फार काळ आता ते आम्ही प्रोलॉंग आम्ही ते करतोय. आणि थोडासा वेगळा प्रश्न विचारते, देवांवरती तुझी किती श्रद्धा आहे? देवावर स्वामी समर्थांचा तू खूप करतेस ना? खूप. मी कधी हे बघ, मी असं शो ऑफ म्हणजे मी असं कुठे कधी सांगत नाही, शो ऑफ नाही, सॉरी, प्रत्येक जण तसं करतो असं नाही, काही जण करतात. पण माझी देवावर श्रद्धा आहे. मला माहितीये की माझं प्रत्येक काम जे कुठलंही मी करत असते मी ते त्यांच्या आशीर्वादाने सुरू करते आणि त्यात काम सुरू करण्याआधी मी त्यांचे आशीर्वाद घेते, मठात जाते. पण मी असं बसून देवपूजा केलीये किंवा असं नाही. पण मी म्हणत असते की आज जे काही मी आहे आणि याची जाणीव मला आहे की आज मी जे काही आहे ते माझ्या देवाच्या घरच्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याशिवाय तर काही होतच नाही. तर तीच एक स्पिरिच्युअलिटी. म्हणजे काय, तुम्ही जिथे आहात तिथे 100% राहा. करेक्ट आहे. तुम्ही ते प्रामाणिकपणे करा. तुम्ही स्वतःहून इंटेन्शनली कोणाला दुखवू नका. माझा तरी तो प्रयत्न असतो की माझ्यानी होत नाही असं नाही, मी दुखावलंच असेल अनेकांना, पण माझा एक प्रयत्न असतो की बाबा मी जाणून बुजून कोणाला हर्ट करणार नाही. तीच एक काय ती देवपूजा मला वाटतं असेल. माणसं जपणं, माणसांचं मूड जपणं जितकं आपल्याला शक्य आहे तर ते मी करते. मला अजून नाही कळलंय प्रचिती येते ना, पण प्रचिती येतोय आपण म्हणतो ना अमुक एक. आता तू जसं बाबांचा इन्सिडेंट सांगितलास तर त्या वेळात आपण खूप देवाच्या जवळ जाऊन आपण सगळं, आता तो नको विषय कारण मला माहितीये की मीही या नाही, मी ना त्या वेळेतही मी गेले होते नाशिकला आणि मला म्हणजे माझी आई ना देवभोळी आहे. माझी आई खूप करते देवाचं आणि पोथ्या वगैरे खूप वाचते. पण मला असं वाटतं की ज्यावेळी जे घडायचं असतं ना ते घडतं. आपण जे आपला जो हा प्रवास आहे ना त्यावर विश्वास एकदा ठेवला ना की हा विचार सतत करत राहिला की आपलं काय आता चांगलं नाही होणार, तर मला असं वाटतं की माझी आई नेहमी एक वाक्य म्हणते की वास्तू तथास्तू म्हणत असते. त्यामुळे तुम्ही जे म्हणता किंवा तुम्ही जो विचार करता ना तो घडतो. म्हणजे मी तुला खरं सांगते, आतापर्यंत मी ज्या ज्या लोकांबद्दल इमॅजिन केलं काम करण्याबद्दल किंवा ती लोकच माझ्याबरोबर त्यांनी माझ्यावर काम केलंय. सो मला असं वाटतं की तुमचे थॉट्स ना ते खूप महत्वाचे असतात आणि ते रियालिटीमध्ये येत असतात. सो तुम्ही तुमचे थॉट्स पॉझिटिव्ह ठेवणं आणि फायटिंग स्पिरिट ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि युनिव्हर्स माझ्यासाठी, मी युनिव्हर्स मानते, मी देव स्वामींना मी मानतेच, पण मला असं वाटतं की सूर्य दिसतोय ना ते खरं आहे, चंद्र दिसतोय तो खरा आहे. सो मला असं वाटतं की हे खरं आहे. सो जे काही देव असेल ते हे आताच आहे असं मला वाटतं. सो प्रचिती बाबांच्या वेळी तर ऍक्च्युली मला नाही आली. मी खूप प्रयत्न केला, आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केला. मग आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की मे बी त्यानंतर त्यांना जास्त त्रास झाला असता जर ते असले असते किंवा मग तीच एक वेळ असली असते. सो जे आता आपल्याकडे आहे ते आपल्यासाठी योग्य आहे असं मानून मी पुढे जाते. तू ट्रोल नाही ना झालीस कधी आतापर्यंत? टचवूड. मला फार कमी मला यावरून ट्रोल नका करू तुम्ही. अच्छा. कारण लोक कशावर ना ट्रोल करतील काही सांगता येत नाही. पण जनरली बघ ना, आता आपण काही पोस्ट टाका, चांगली असू दे वाईट असू दे, आपल्याकडे हे जे सोशल मीडियावरचे लोक असतात ना त्याच्यात सुद्धा काहीतरी कमी जास्त बघत असतात. बरोबर, मग ते ट्रोल करा. पण मी जे आतापर्यंत बघते सोशल मीडियावरती, तू अशी एकमेव अभिनेत्री असशील, बाकीचेही असतीलच अर्थात, पण
तर तू ट्रोल नाही होत कधी? नाही होत. का असं का वाटतं तुला? काय वेगळं पण? कारण की मी माझा सोशल मीडिया म्हणजे मी ऍक्सेसच खूप कमी ठेवलाय. हा. मी जास्त काही पोस्टच करत नाही किंवा चर्चांना वाव येईल असलं कधी मी कॉन्ट्रोवर्शियल किंवा असं मी काही पोस्ट करत नाही कदाचित, म्हणून पण ट्रोल केलं जात नसेल. पण टचवूड माझ्या ज्या पोस्ट खाली ज्या कमेंट्स असतात ना, माझ्यावर प्रेम करणारी लोक खरंच खूप आहेत. आणि मी नेहमी हा विचार करते की आता बघ ना, 4 वर्ष झाली मी काहीच करत नव्हते. मी घरी होते, प्रॉपर गृहिणी, घरी मी माझं बाळ सांभाळत होते आणि आता मी परत आलीये. सो तो जो एक सपोर्ट लागतो, तर माझ्या फॅमिलीतनं मला सपोर्ट करणारी लोक होती. आता मला बाहेरून पण जो सपोर्ट मिळतो आणि जे प्रेम मिळतं ना, मी टचवूड मी स्वतःला खूप काय म्हणून लकी समजते आणि ब्लेस्ड समजते. कारण यांच्या प्रेमाशिवाय ना कुठलाच कलाकार काहीच करू शकत. सो मी तुझ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा त्यांना थँक्यू म्हणते. आणि ट्रोल करायचं असेल तर काही हरकत नाही, आपण ते पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. पण जाणून बुजून लांब राहतेस की नाही, तुला आवडच नाहीये? मला जमतच नाही. मी तुला सांगू का, एकतर काय करावं पोस्ट हा विचार करण्यात माझा एक दिवस जातो. मला कळतच नाही की मी काय पोस्ट करू. बरं, मला हे खूप असं काही छान वाटत नाही की बाबा मी आता इथे कॉफी पिते, मी हे पोस्ट करून लोकांना काही फायदाच होणार नाहीये असं मला पर्सनली वाटतं. ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. माझा पर्सनली हा विचार आहे की त्यांनी काय घडणार आहे, त्यांनी काहीच घडणार नाही आणि लोक स्क्रोल करून पुढेही जात असतात. सो तरी मी आता हे फॅमिलीचे फोटो टाकते, तोही मला कधी कधी टाकताना असं होतं की अरे काय करू, टाकू की नको, पण मी टाकते कारण ते कुठेतरी ऍक्टिव्ह असलं पाहिजे. ती काळाची गरजही आहे ऑफकोर्स, पण ते मला नाहीच जमत. मला खूप जण म्हणतात की कुणाला तरी सांगायचं ना, तू कुणाला तरी दे, पण मला ते नाही जमत. पण आता रीलचा पण जमाना आहे आणि हो ते सांगतं का तुला कोणी अगं हो मला सांगतात. मी खूप, मला असं वाटतं इंट्रोवर्ट आहे मे बी, आणि मग मला ते असं नाही जमत. आता सोशल मीडियाचा आपण बोलतोय ना, तर फॉलोअर्स बद्दल पण आजकाल असं ऐकतो ना आपण की जेवढे तुमचे फॉलोअर्स तरच तुम्हाला काम मिळणार. मग हे कितपत तुला योग्य वाटतं? म्हणजे कलाकाराचा अभिनय काय चुकीचंच आहे असं मला वाटतं. आणि मिळालं जरी काम तर मला असं वाटतं की एकदा मिळेल, दोनदा, दुसऱ्यांदा मिळेल, पण जोपर्यंत तुमचं नाणं खणखणीत वाजत नाही तर मग तुम्हाला तिसऱ्या वेळी विचारच करतील ना लोक. सो इट्स ओके. म्हणजे एखाद्याला काम मिळत असेल किंवा मग एखाद्याला अचानक त्याच्या फॉलोअर्समुळे काम मिळत असेल, पण खरोखर त्याच्यात तो स्पार्क असेल तर त्याच्यासाठी ते चांगलंच आहे. सो दोन्ही बाजू आहेत त्याच्या. असं काय तो घेणार आहे आणि जे काम देत आहेत त्यांनी तो विचार ते करतच असतील. येस. शशांक केतकरची आम्ही काल पोस्ट बघितलेली आहे, जी त्यांनी कालच टाकलेली आहे. तर खूप दिवसानंतर म्हणजे वर्षांनंतर तुम्ही पुन्हा एकत्र आलायत. खूप साऱ्या कमेंट्स आल्या, अरे या लवकर या, एकत्र या. सो आणि मी सुद्धा पोस्ट टाकली नाही युट्यूबला. बऱ्याच जणांची हीच रिॲक्शन आहे की प्लीज तुम्ही लवकर कमबॅक करा. आणि तर शशांक बद्दलच्या मैत्रीबद्दल तू काय सांगशील? शशांक बद्दल मी हे सांगेन की ना, तो खूप जेन्युइन मुलगा आहे आणि खूप डिसेंट आहे आणि काम, आपलं घर, असा छान मुलगा आहे आणि माझं त्याचं छान जमलं. आणि माहित नाही, पण माझी त्याची छान मैत्री झाली, आमचं छान ट्युनिंग जमलं. कदाचित मला असं वाटतं तोही थोडासा इंट्रोवर्ट आहे, त्यामुळे मग अशा लोकांना एकमेकाशी तर तर तो माझा तसा चांगला मित्र झाला. आणि तसे बरेच माझे चांगले, म्हणजे सगळेच कलाकार माझ्या सिरियल मधले छान होते. विदिशा, सायलीला विसरून कसं चालेल, म्हणजे आपली नेहा. सो आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात असतो. शर्मिष्ठा ऑफकोर्स. तर आम्ही एकमेकांना मेसेजेस करत असतो. तसंच मग काल जसं तू पोस्ट बद्दल म्हणालीस, तर आम्ही एकाच ठिकाणी राहतो, जवळपासच राहतो. आणि आता त्यालाही मुलगा आहे, ऋग्वेद. तर तो त्या भागात येणारच होता. तर तो म्हणाला मी येतोय, माझा मुलगा, माझी बायको, तर तू कुठे आहेस? म्हटलं अरे तू मी तिथेच आहे जिथे तू येणार आहेस. सो आमचा असा एक रॅन्डम कॉल झाला आणि मग आम्ही ते योगायोगाने भेटलो. असं खूप प्लॅन करून ठरवलं सगळं. शशांकची ऍज अ फ्रेंड म्हणून काय सांगशील की कुठली एखादी सवय तुला अशी वाटते की त्याने ती चेंज केली तर छान होईल त्याला, आणि आवडणारी गोष्ट कुठली असेल? शशांकने चेंज करण्याची एक गोष्ट मला वाटतं की त्याने वेळ पाळली पाहिजे.
तो लेट येतो. हा. सो मला खूप वाट बघायला लागायची. अर्थात तो कामही तेवढाच करायचा, प्रामाणिकपणे थांबायचाही तो, पण थोडासा लेट येतो हा शशांक. आणि त्याची खटकणारी ही खटकणारी गोष्ट, सॉरी, आवडणारी गोष्ट म्हणजे की बाकी तर तो सगळा छानच आहे. जसा तो सगळ्या प्रेक्षकांना आवडतो तसाच एक फॅन मी पण त्याची आहे. आणि तो छान काम करतो आणि तो चांगला मुलगा आहे. त्याच्या असं बाकी त्याच्यात नाव ठेवण्यासारखं काही. ग्रुपिझम बद्दल ऐकतो ना आपण इंडस्ट्रीमध्ये, ग्रुपिझम होतं की अमुक एक हे आपल्या जवळचे लोक असतील तरच त्यांना घ्यायचं या अमुक प्रोजेक्ट मध्ये. या अनुभवाला तू कधी सामोरं गेलीस किंवा ऐकलंयस तुझ्या? ऐकलंय, अर्थात ऐकलंच आहे मी. ऐकलंच आहे मी. अनुभवलं तर अजून तसं काही नाही, कारण की मी खरं सांगू का, तेवढं काम मी अजून म्हणावं तसं नाहीच केलंय. मलाही माहितीये, मी फक्त मालिकांमध्येच काम केलंय. सो तेवढा अजून मी त्यात उडी नाही मारलीये. आता मला वाटतं की आता माझ्याकडे कुठले डिस्ट्रॅक्शन्स नाहीयेत. आता मला अमेरिकेत सारखं जाऊन येऊन करायचं नाहीये किंवा आता मी इथेच असणार आहे. सो आता मी काम करणार आहे. तर कदाचित मला लोक म्हणतात तसा अनुभव आला तरी येऊ शकेल, पण असूच शकतं. ग्रुपिझम कुठे नाहीये, सगळीकडे आहे. आणि मी डिप्लोमॅटिक असं होत नाही. ग्रुपिझम सगळीचकडे असतं. माझ्या आईच्या कंपनीतही होतं, माझ्या बाबांच्याही ऑफिसमध्ये होतं, आणि सगळ्याच क्षेत्रात ते असतं. ग्रुपिझम म्हणजे काय की लोक तेवढी कम्फर्टेबल असतात त्या लोकांबरोबर, आणि ती त्यासाठी असतात कारण की ती एक इन्सिक्युरिटी प्रत्येकाच्या मनात असते. सो ठीक आहे, आपण आपलं काम चांगलं करत राहायचं. तर मग मला वाटतं ज्याचं काम उत्तम आहे त्याला मिळतंच. आता आर्ची तर काय कुठल्या ग्रुपिझमला गेली नसेल सामोरी, असं मला वाटतं. सो नाही आहे असं तर नक्कीच नाही, असेलही, पण मला असं वाटतं आपण आपलं काम करत राहायचं. आपल्याकडे जे काम येणार आहे ते उत्तमपणे करायचं. मिळतच राहतं काम, काम तर थांबत नाहीच ऑफकोर्स. येस येस. इंडस्ट्रीमधली तू ना तुझे फार कमी फ्रेंड सर्कल बघतो आम्ही इंडस्ट्रीमधले, तर हे जाणीवपूर्वक तू असं ठेवतेस की नाही त्या ह्याच्यातले नको, तर असं काही आहे? नाही, ठरवून वगैरे तर काहीच नाही. मुळात मी ना घर आणि काम एवढंच केलं. तेवढा वेळही कधी मला मिळाला नाही खरं सांगायचं तर. पण माझे फ्रेंड्स आहेत. आता आमचा तू तिथे मीचा खूप छान ग्रुप आहे. प्रिया, श्रेया, राजश्री निकम. तर आम्ही सगळे आजही एकमेकांच्या संपर्कात आहोत. शीतल शुक्ल, वंदना वाकनीस, भलेही ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असू देत, माझं त्यांच्याशी आजही छान कम्युनिकेशन होतं. आणि बस. आणि जसं आता शशांक आहे, शर्मिष्ठा आहे. पण या व्यतिरिक्त घट्ट मोठं असं फ्रेंड्स म्हणशील तर माझं इंडस्ट्रीत तसं कोणी नाहीये. आणि तेवढा वेळही मिळत नाही, कारण मैत्री ना ही खूप काळ, म्हणजे ही वेळ घेणारी गोष्ट आहे. राईट. हा, ती अशी हॅलो आणि हाय आणि कामापुरती मैत्री तरी प्रत्येकाची एकमेकावर असतेच, पण ती अशी खास अशी आणि मॅच व्हायला हव्यात. हा, आणि माझी मित्रमैत्रिणी आहेत जे म्हणजे कॉलेजमधले आहेत. जसं प्रतिमा पाठक आहे, परेश भावसार आहे, असे एक दोन माझे मित्र आहेत जे आजही बऱ्याच वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि आम्ही खास प्रत्येक सिच्युएशन मध्ये एकमेकांसोबत असतो. सो असे माझे काही अश्विनी चौधरी आहे, असे काही फ्रेंड्स आहेत जे लाईमलाईट मध्ये नाही आहेत ऑफकोर्स, पण ते मला आधीपासून ओळखतात. आता ऍज अन ऍक्ट्रेस म्हटलं की आपली तब्येत पण तेवढीच फिट राहणं गरजेचं आहे, कारण आपल्याला सतत कॅमेऱ्यासमोर काम करायचं असतं. तर तू हे सगळं किती पाळतेस, म्हणजे डाएट असेल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी? नाही, मी आता पाळायला सुरुवात केली आहे. मी काय करते ना, मी सुरू करते जसं आपण रिझोल्युशन करतो ना, की आता मी हे वर्ष मी माझ्या फिटनेसकडे लक्ष देणार, पण मग हळूहळू माझं ते भरगळतं. कारण मी फूडी आहे, मला सगळे पदार्थ ट्राय करायला आवडतात. मी ते खाणं कंट्रोल नाही करू शकत. अर्थात ती शिस्त माझ्यात नाहीये, ती मी आता आणायला सुरुवात केली आहे प्रयत्नपूर्वक. आणि डिलिव्हरी नंतर माझ्या बाळाच्या म्हणजे मी ते सुरू केलं, कारण माझं वजन 80 किलो वगैरे झालं होतं, मला कोणीच ओळखलं नसतं. सो आता मी थोडीशी परत जशी होते तसं स्वतःला नॉर्मल आणलंय. सो मी आता प्रयत्न करते की मी ते मेंटेन करीन, आणि ती शिस्त असायलाच हवी. कलाकार म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून मला वाटतं प्रत्येकात ती असायला हवी. तर हो, तो प्रयत्न आहे माझा करण्याचा. तू आता नुर्वीचे मगाशी ना मला व्हिडिओ दाखवलेस ना, खूप गोड आहे नुर्वी. तिला तू दाखवलेस का तुझे काही आधीच्या काही सिरियल मधली काम किंवा कसं? तिला माहितीये ना आपली आई ऍक्ट्रेस आहे, अभिनेत्री आहे. नाही
एवढं तिला नाही अजून कळत. ती आता 24 मार्चला 2 वर्षाची अच्छा, झाली. 2 वर्षाची. हा, तर तिला एवढं नाही अजून कळत ते. पण मी तिला दाखवलंय की हा ही इथे मम्मा आहे आणि मग ती बघते. माझं तिने माझ्या प्रियाला पाहिलं, मग तिने असं ते टायटल सॉन्ग पाहिलं, मग तिने ओढणी घेऊन ते नाचण्याचा प्रयत्न केला वगैरे. सो तिला ती आवड आहे. तिला मुळात ती तालात नाचते. तिला मला शिकवावं नाही लागला ताल की ठेका धरणं वगैरे, साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण तिला ते जमतं. सो मग बस माहित नाही आता तिला जशी समज येईल. आता तर मी तिच्याबरोबर आहे, पूर्ण वेळ आहे. इवन मी आता अमेरिकेत होते ना, तर नीरज सुद्धा घरून काम करत होता. तो आयटीत आहे, जसं सगळ्यांना माहिती असेल कदाचित. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर तो त्याला घरून काम करण्याची मुभा होती. सो तो घरून काम करत होता. सो तिला आतापर्यंत असंच वाटतंय की आई वडील घरीच असतात. हा, कारण की आता नीरजही इकडे माझ्यावर शिफ्ट झालाय. सो त्याने कंपनी स्विच केली आहे इकडे. पण म्हणजे आता तुम्ही परमनंट भारतातच राहणार? हो, मी आता कायमची माझ्या मायदेशी परतली आहे. हे ऐकून तुझे सगळे फॅन्स जे काही सुखावणार आहेत ना, बस. सो मग तिला असं वाटतं माझ्या मुलीला की आई बाबा कुठेच जात नाही, घरीच असतात. तेच लाईफ तिने पाहिलंय. पण आता अजूनही तो घरूनच काम करतोय. पण जसं आता माझं काम सुरू होईल, मी नसेन घरी, तर तिच्यासाठी ते जरा अवघडच जाणार आहे. मग तिला हळूहळू ती समज येईल तेव्हा कळेल की आई काय करते, बाबा काय करतायत, तर मग ते तिला हळूहळू कळेलच. येस. आता मेडिटेशन वगैरे हा सगळ्यांना चिडचिड होते ना आपली. माझी तर खूप होते, सतत. म्हणजे माझी पण होते. आता मला तुझ्याकडनं ऐकायला हवंय की काय करतेस असं. की काहीच करत नाही मी फक्त चिडचिड करते. आणि मला असं वाटतं की माझे मेडिटेशन हेच आहे की माझी जवळचे माझे 2च अगदी खास घट्ट मुट्ट माझे ठेवणी म्हणजे आहेत, ते म्हणजे माझी आई आणि माझा नवरा. माझा भाऊ थोडाफार मध्ये. तर माझा सगळं की जे काही माझं फ्रस्ट्रेशन असतं, डिप्रेशन असतं, ते बिचारे ते सगळे सहन करतात. आय नो की ते मी कंट्रोल केलं पाहिजे आणि सगळ्यांनीच त्यावर कंट्रोल केलं पाहिजे. मेडिटेशन वगैरे करण्यासाठी ना 2 वर्षाच्या बाळाच्या आईला जमत नाही ते. कारण की त्या बाळातच आपण इतके बिझी होतो. बरोबर. पण हो, मला ते करायला पाहिजे आणि ते सगळ्यांनीच करायला पाहिजे. मी तुझ्या प्रश्नात मध्येच उत्तर दिलं. तू काय बोलत होतीस? बोल. हा, नाही तेच की तू काय करतेस. म्हणजे चिडचिड होते आणि कामाच्या ठिकाणी तर ऑब्व्हियसली आपण हे नाही चालत करून. तर अशा वेळेला तू काय ठेवतेस स्वतःला असं शांत ठेवण्यासाठी? मी करते चिडचिड, पण माझा राग पटकन शांतही होतो आणि मग मला वाटतंही की आपण उगाच केली चिडचिड. पण हो, ही एकच गोष्ट आहे खरं तर मला स्वतःवर कंट्रोल करण्याची. आणि पेशन्स माझ्यात खूप कमी होते, जे आता माझ्या बाळामुळे आलेत. नीरजमध्ये प्रचंड पेशन्स आहेत. म्हणजे मला असं वाटतं की ते आयडियल उदाहरण असेल सगळ्यांसाठी की एवढे पेशन्स त्याच्यात आहेत. जसं की आता मी बघ ना, आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये होतो. आता पण माझं बाळ म्हणजे मी तर तिला सांभाळतेच, पण तो कधीच चिडत नाही आणि मला खूप कौतुक वाटतं. ते प्रत्येकातच म्हणजे तो उपजत एक गुण असतो. सो ते माझ्यात आधी होते, आता मात्र नाहीये. सो ते पेशन्स आणायचे आहेत मला. कुठून येतात हे पेशन्स? बापरे, खूपच ते. आणि तेही खूप म्हणजे मला वाटतं त्या सगळ्यांना क्रेडिट देण्याची गरज आहे, जे आपला राग सहन करतात. आणि ते चुकीचंच आहे, पण ते समर्थनीय नक्कीच नाहीये. तुला तुझ्या स्वतःच्यातली मधली ना कुठली गोष्ट अशी वाटते की माझी ही गोष्ट माझ्या करिअरसाठी खूप घातक आहे? ओव्हर थिंकिंग. मला वाटतं ओव्हर थिंकिंग माझ्याच नाही, सगळ्यांसाठीच घातक असू शकेल, पण माझ्यासाठी आहे. माझं कसं होतं, मी एखाद्या गोष्टीचा अशा टोकाला जाऊन विचार करते की जो कधी कोणी करू शकणार नाही, असं माझ्या आजूबाजूचे मला सांगतात. सो माझ्या त्या ओव्हर थिंकिंग वर मला कंट्रोल करायचा. आणि ऑफकोर्स माझी चिडचिड जी आहे, कारण कधी कधी नकळतपणे आपण खूप मनात नसताना पण आपल्या अवतीभोवती लोक हर्ट होतात किंवा काय, तर ते नाही करत. आता तू अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्यास, अनेक वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेस. अनु असेल, शमिका. सो ह्या सगळ्याच्या भूमिका आहेत. मृणाल म्हणून त्याच्यात तुला कुठला गुण घ्यावासा वाटला? तेच पेशन्स, सहनशीलता. जी माझ्यात म्हणजे मी तुला म्हणते ना की कामाच्या ठिकाणी पण मी एक वेळ शांत बसेन किंवा, पण आपण ना काय करतो, आपल्या माणसांना जास्त दुखावतो. जसं की मी म्हणते की नीरजला माझ्यामुळे हर्ट होतं किंवा मी आईला हर्ट करते. तर आपली जी माणसं असतात ना, आपण काय म्हणतो की
चल रे आपलाच माणूस आहे आपण मी ना या तुझ्यावरच करते रे, बाकी कोणावर करत नाही. हा, सो मी आजच आता घरातून येतानाच मी नीरजला म्हणाले की नाही माझ्यावर चिडचिड नाही करायची, मी तुझी आहे की नाही. आणि मग माझ्या लक्षात आता तू बोलतेस म्हणून की हा विषय आला की येस आपण आपल्या माणसांना जपलं पाहिजे. सो माझा हा प्रयत्न असेल. आपण अनेकदा बघतो की प्राण्यांबद्दल सुद्धा ना लोक वाटेल ते आता सोशल मीडियावर ते बऱ्याचदा केलं जातं. लोक पोस्ट करतात की प्राण्यांबद्दल अमुक एक करा सगळं, कारण स्ट्रीट जे डॉग असतात, कॅट्स असतात त्याबद्दल. तर त्याबद्दल तुला असं काही वाटतं का? मला वाटतं की हो, तू अर्थात आहेस पेट लव्हर आहेस? मला कुत्रा वगैरे आवडतो, मांजर मला आवडत नाही. मला थोडा फोबिया असू शकेल, मला माहित नाही. पण हो अर्थात त्यांच्याही बाबतीत जसं तू म्हणालीस की बाकी तर जाऊ देत सोशल मीडियावर वगैरे काय म्हणतात, पण त्यांची काळजी घेणं किंवा स्ट्रीट डॉग्स आणि अशी खूप लोक आहेत जे इनिशिएटिव्ह घेऊन करतात सुद्धा, तर ते केलंच पाहिजे. मी एवढी त्यात नाहीये, म्हणजे कधी एवढा विचार पण मी त्या बाबतीत केला नाही अनफॉर्च्युनेटली, कारण मला थोडी भीती पण आहे त्याबद्दल. पण मला असं वाटतं की उद्या आता माझ्या मुलीला मांजर आवडतं आणि तिला प्राण्यांबद्दल खूप आकर्षण आहे. म्हणजे ती कुठला पक्षी दिसला किंवा तर ती खूप कुतूहलाने बघते. आता मी अमेरिकेत होते, तिथे आमच्या घराच्या खाली ससे यायचे किंवा तिथे हरणं यायची किंवा तिथे खार होत्या, तर तिथे बघत राहायची आणि तिला ते आवडतं. तिला उपजत ते आवड आहे, अट्रॅक्शन आहे, सो प्रेम आहे त्याच्याबद्दल. सो तिने कधी त्यासाठी काही केलं कारण तिच्या मनात ती भीती नाही, तर मला ऑफकोर्स आवडेलच आणि मी तिला सपोर्ट करीनच. मला त्याबद्दल थोडीशी भीती आहे, तर मी ते करत नाही, पण सपोर्ट आहे. तू उत्तम डान्सर देखील आहेस. हो, मी कथक शिकले. येस येस, तू एकापेक्षा एक मध्ये पण होतीस ना, पण त्यानंतर तू कधीच आम्हाला दिसली नाहीस कुठल्याच. तेच मी तुला म्हणते, मी मालिकांमध्ये इतकी बिझी झाले की मला जे काय आता आपले अवॉर्ड फंक्शन्स होतात किंवा काय तेवढ्याच पुरता माझा डान्स मर्यादित राहिला. तर आता मला तशी मी तुला म्हणाले ना की आता मी हे समजते की माझी सेकंड इनिंग आहे. स्वतःलाच मी सांगत असते की आता मला जे जे करता आलं नाही कदाचित ते सगळं करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन आणि ओपन अप होण्याचा प्रयत्न करीन. काय होतं कधी कधी आपण पण लोकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडत असतो, त्यामुळे लोकांना माहित नसतं की आपल्याला काय येतंय किंवा आपण काय करू शकतो. अर्थात ते मला जमत नाही, पण ते जमवण्याचा हा माझा प्रयत्न असणार आहे आता. ओके ओके. सो म्हणजे इथून पण आता डान्स रील पण तू पोस्ट करू शकतेस, घे म्हणजे आता मनावर रील वगैरे तर नाही करू शकणार मी, पण बाकी जर कुठल्या आपल्या इव्हेंट्स असतात किंवा कामातनं मला जी संधी मिळेल ती मी करेन. इव्हेंट्स म्हणजे डान्स इव्हेंट्स वगैरे नाही, पण कामातनं जी अवॉर्ड्स वगैरे असतात. येस येस. मला नुर्वीचा म्हणजे तुझ्या मुलीचं जे नाव आहे नुर्वी, त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. युनिक नाव आहे, छान नाव. थँक्यू. त्याचा अर्थ आहे लक्ष्मी ऍक्च्युली, आणि मी कुठेतरी वाचला होता की त्याचा अर्थ आहे ब्लिस, आशीर्वाद. तर आम्ही आशीर्वाद म्हणून तो अर्थ घेतला आणि म्हणून आम्ही तिचं नाव नुर्वी ठेवलं आणि मलाही ते खूप आवडलं आणि तसंच ते आमचा आशीर्वाद म्हणूनच ती आमच्या आयुष्यात आली आहे. क्या बात. मृणाल, तू प्रेग्नन्सीची जेव्हा न्यूज अनाउन्समेंट केलीस सोशल मीडियावरती, तेव्हा आय थिंक कोविडचा काळ होता ना आणि तू तिकडे होतीस युएसला. तर हे कोण तिथे तुझ्या बरोबर होतं का, कसा गेला ते 9 महिने? ते तर माझा खूपच अवघड गेला तो काळ, कारण मी तुला काय सांगू, माझ्या आईनं ना विजासाठी अप्लाय केलं होतं, पण ते तिचं खूप आधीच केलं होतं, पण ते कोविडमुळे आणि माहित नाही तिला डिले होत गेलं. सो माझं बाळ जेव्हा 1.5 वर्षाचं झालं तेव्हा माझी आई अमेरिकेत आली आणि बाकी पण कोणी फॅमिली मेंबर्स येऊ शकले नाही कारण की फ्लाईट्स नव्हत्या, खूप अडचणी येत होत्या. सो मी आणि नीरज आम्ही दोघेच होतो आणि 9 महिने आम्ही दोघेच होतो. सो प्लस मायनस दोन्ही पॉइंट्स आहेत त्यात. माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे काय घडतं कसं असतं मला काहीच माहित नाही आणि अचानक नवीन देश आणि ते थोडंसं मला झालं त्रास हबकल्यासारखं. हा, पण ठीक आहे, मी त्याला यूज टू झाले नंतर. आणि मग आणि तिथेही असं होतं की
मला एकटीलाच आत जावं लागायचं प्रत्येक अपॉइंटमेंटला. नीरज तर आतही येऊ शकत नव्हता, म्हणजे इतकं स्ट्रिक्ट होतं कोविडच्या त्या काळात. सो प्रत्येक अपॉइंटमेंट माझी मी एकटीनं केली, पण मी यातनं शिकले आणि मला खूप छान वाटलं की मी ते कॉन्फिडेंटली तो काळ काढला. आणि माझा नवरा माझ्यासोबत होता आणि त्यांनी माझी इतकी काळजी घेतली की त्यामुळे आमचा पण बॉन्ड स्ट्रॉंग झाला. येस. सो ते त्यातनं चांगलंच झालं म्हणजे. पण हा 9 महिन्याचा जो काळ असतो ना, तो सुरुवातीचे म्हणजे 3-4 महिने फारच कठीण असं जपावं लागतं. बरोबर. तुलाही त्रास झालाच असेल, तर अशा वेळेला तुला इमोशनल एक आधार नवरा तर ऑब्व्हियसली तू नीरज म्हणालीस आहेत, पण एक स्त्रीचा सुद्धा म्हणजे एक आई म्हणून सुद्धा आई मग हे सगळं फोनवर ना तुम्ही बोलायचा की कसं व्हायचं? हो, आम्ही फोनवर वगैरे बोलायचो वगैरे. आणि मला आता खरं सांगू का, मला असं वाटतं की तो होऊन गेला तो पिरियड. आणि तेव्हा वाटायचं मला कोणीतरी आपल्यासोबत असावं आणि कोणीतरी मोठी व्यक्ती. पण कोणी काही जाणून बुजून करत नव्हतं. ऑफकोर्स प्रत्येकाची काही ना काही अडचण होती, त्यामुळे मी ते ऍक्सेप्ट केलं आणि पटकन त्यावर फार वेळ मग मी घालवला नाही. मला असं वाटलं की ठीक आहे, आता आपणच आपली, आणि प्रेग्नन्सीचाच काळ नाही, सी आफ्टर ऑल आपणच स्वतःच आपली काळजी घ्यायची असते. आपली रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला आपणच असायला पाहिजे. सो मी ती घेतली आणि महत्वाचा माणूस तर होताच, माझा नवरा होताच, त्यामुळे तर काही प्रॉब्लेमच नव्हता. पण तिकडे तुझ्या ओळखीचं असं कुणीच नव्हतं का? नाही, माझ्या ओळखीत कोणीच नव्हतं. म्हणजे माझी नंतर मला खूप लोक भेटली तिथे, माझ्या ओळखी झाल्या. एक दीपाली पाटील म्हणून आहेत, ज्यांचं आता माझ्या खूप छान माझ्या जवळच्या झाल्यात त्या, आणि आमचे खूप छान फॅमिली रिलेशन झाले. दीपाली पाटील आहे आणि अजून 2-3 आहेत. तर आम्ही सगळ्या भेटत होतो ऑन अँड ऑफ तिथे सुद्धा. आणि त्यांना आम्ही नंतर भेटलो, माझं बाळ तेव्हा झालेलं होतं. सो त्यांनाही असं झालं की अरे आधी माहित असतं तर मग आम्ही भेटलो असतो. परत नचिकेत म्हणून आणि निकिता म्हणून माझे शेजारी, तर ते नाशिकचे ऍक्च्युली, आणि ते मराठी. सो त्यांचं आणि आमचंही छान मैत्री झाली. आणि ते तर आमच्या दोघांपेक्षाही थोडे लहानच होते वयाने. सो आमचा छान ग्रुप झाला, बाहेर जाणं, कुठे फिरायला जाणं. आणि याहून आणखी एक छान गोष्ट म्हणजे की स्नेहा कुलकर्णी म्हणून माझी एक को ऍक्टर होती. माझी या प्रियाला प्रीत कळेनामध्ये तिने माझ्या बहिणीचं काम केलं होतं. सो मी आणि तिने सहजच एकमेकांना मेसेज केला की तू कुठे आहेस? मी डॅलसमध्ये आहे. तर ती म्हणाली हो, मी पण डॅलसमध्ये आहे. मग तू कुठे राहते? तुझं घर कुठे आहे? तर मी म्हटलं या ठिकाणी मी राहते. ती म्हणाली अगं मी 10 मिनिटावर राहते. सो बस मग स्नेहा मला भेटली. सो मला माणसं भेटली, मला तिथेही माणसं भेटली आणि आमचे छान गेट टुगेदर झाले. माझं छान भेटणं झालं, फिरणं झालं, वेगवेगळे स्टेट्स आम्ही फिरलो, एक्सप्लोर केलं, खाल्लं प्यायलं. सो तो 4 वर्ष ते माझे खूप छान गेले. म्हणजे असं काही ते पहिले 2-3 महिन्याचा जो काही त्रास होता तोही आता आठवत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने रील मध्ये तर तिने बहिणीची भूमिका निभावलीच, पण खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा तिने बहिणीची भूमिका पार पाडली. हो, म्हणजे आम्ही भेटत राहिलो. माझ्या मुलीशी ते भेटायचे, गिफ्ट देणं घेणं झालं. तिलाही लोकांची जरा सवय झाली, कारण तिथे नीरज आता 13-14 वर्ष जरी तो तिथे होता ऍक्च्युली, पण त्याचं कसं व्हायचं की त्याचे प्रोजेक्ट चेंज व्हायचे, त्यामुळे तो वेगवेगळ्या शहरात. सो त्याचा असा एखादा एक पर्टिक्युलर ग्रुप असा काही नव्हता. सो आमच्याकडे येणं जाणं तसं लोकांचं कमी होतं. पण ह्या निमित्ताने आमचा पण एक ग्रुप तयार झाला आणि मग माझ्या मुलीला त्या लोकांच्या येण्या जाण्याची सवय लागली, कारण की तिला मी आणि नीरज व्यतिरिक्त दुसरं कोणी माहीतच नव्हतं. आणि आमचे फॅमिली मेंबर्स आले ऑफकोर्स, पण ते उशिरा त्यांना म्हणजे यायला मिळालं. सो नंतर जशी तिला समज येत गेली, आणि कसं असतं 6 महिनेच राहता येतं, त्यामुळे तेही काही करू शकत नव्हते, त्यांना परत जावंच लागलं. सो मग ह्या सगळ्यांमुळे एक फॅमिलीत आमची छान तयार झाली. तिलाही कळलं काका काय, काकू काय, दादा, दीदी, त्यांची एक दोघांची मुलं होती. सो त्यांच्या मुलांशी ती खेळली. सो ते एक छान, तिलाही छान वातावरण मिळालं. आणि थोडंसं तर इथे आल्यावर तिला तो फरक जाणवलाच ऑफकोर्स. तिथे शांतता होती, इथल्या हॉर्न्सच्या आवाजाने ती दचकत होती, वेळा बदलल्या, अख्खं घड्याळ बदललं. तिच्यासाठी तर ते खूपच मोठी गोष्ट होती. आपण तर जेटलॅग मधनं 2 दिवसात बाहेर येतो, पण ते लहान बाळ, मग तिला थोडासा त्रास झाला, पण आता सगळं छान आहे. मृणाल, ऍक्च्युली ना हा खूप पर्सनल प्रश्न असू शकतो, मग तुला उत्तर द्यायचं असेल तर तू देऊ शकतेस. बऱ्याचदा आपण बघतो ना की
ऍक्ट्रेस ज्या आहेत ना, अभिनेत्री, लग्नानंतर आई होण्याचा थोडासा विचार करत नाहीत. अनेक कारण असतील. अगेन हा पर्सनल चॉईस आहे. तुम्ही म्हणाल आता हा काय प्रश्न आहे, पण मला विचारावा वाटतोय कारण तू करिअरच्या या टप्प्यावरती आई होण्याचा डिसिजन घेतलास. आणि काय म्हणजे तुला काय वाटलं? जसं तू म्हणालीस, आणि ते खूप महत्वाचं आहे की हा प्रत्येकाचा चॉईस आहे ना. Yes. आणि खूप पर्सनल विषय आहे की एखाद्याला वाटतं आई व्हावंसं, एखाद्याला नाही. कारण की शेवटी नाही म्हटलं तरी ती खूप मोठी जबाबदारी आहे. आणि आपला पूर्ण वेळ त्या व्यक्तीला देणं खूप गरजेचं आहे. आणि माझं फील्ड असं आहे की कामाच्या वेळांना काही लिमिटच नाहीये. बरोबर आहे तुझं म्हणणं. पण मला तो अनुभव घ्यावासा वाटला. आणि मला असं वाटलं की माझं आणि नीरजचं नातं पुढच्या टप्प्यावर गेलं तर मला आवडेल, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की नवरा म्हणून तर तो ठीक आहेच, पण तो बाबा म्हणून पण एक छानच आहे. आणि आम्ही ती पेलवू शकू एकमेकाच्या साथीनं एक जबाबदारी. आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. आणि मला असं वाटतं की काही अवघड नाहीये ते. आता 2 वर्ष आम्ही सांभाळू शकलोय यशस्वीरित्या, असं आम्ही म्हणतो. पण एक आहे की बाळ सांभाळायला अख्खं गाव लागतं म्हणतात ना, ते आहे. जसं आता अमेरिकेत पण आम्ही दोघांनीच तिला सांभाळलं. आता आम्हाला खूप इझी वाटतं. इथे तर फॅमिली आहे ना, आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे. पेरेंट्स आहेत आपले, आजी आजोबा असतात, आणि आत्या असते, आणि मावशा असतात. सो पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यांच्या साथीने ती गोष्ट होते. आणि आई आणि वडील, आपल्या आई वडिलांनी कामं केलीच की, आणि त्यांनी तर आपल्याला पण म्हणजे जे घेत नाहीयेत निर्णय ते चुकीचे आहेत, किंवा अरे हे असं कसं करतायत वगैरे, असं काही माझं मत नाहीये. प्रत्येकाचा आपला चॉईस आहे आणि प्रायोरिटीज असतात प्रत्येकाच्या. सो तसं लोक डिसिजन घेतात. येस, थँक्यू सो मच. कारण तू हा पर्सनल प्रश्न अजून सुद्धा छान मोकळेपणाने बोललीस, उत्तर दिलंस त्याबद्दल. थँक्यू सो मच. आता नुर्वी बद्दलच बोलतोय आपण, तर त्याच्यामुळे नुर्वीचा जन्म झाला तो तिकडेच झाला, USA मध्ये. आता इकडे ती आलीये, आता तिला बऱ्यापैकी कळायला लागलंय. 2 वर्षाची आहे ती. सो तिची पण अशी थोडीशी चिडचिड झाली का इथे आल्यावर? आणि ती कशी रुळती आता या वातावरणात? ती तर माझ्याच सारखी चिडखोर आहे. चिडका बिब्बा. हा, चिडका बिब्बा असं नाव ठेवलंय मी तिचं पण. आणि पण म्हणजे तिला कसं ना, आम्ही इथे येण्याचा निर्णय घेण्यामागचं कारणच हे होतं की आमचं बाळ, तिला जशी समज अजून तशी नाहीये. तिथे ती राहिली असती, कारण की नीरज तर तिथे प्रॉपर जॉब करत होता. त्याने तिथे एज्युकेशन घेतलं. सो 13 ते 14 वर्षाचा काळ त्याचा त्याने तिथे घालवलाय. सो नाही म्हणलं तरी तो मोठा काळ आहे. आणि ते सगळं सोडून इंडियात येणं त्याच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट होती. पण आम्ही दोघांनी हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला. एकतर माझंही काम इथे आहे, आमची फॅमिली इथे आहे, आणि त्यालाही तिथे परमनंटली राहायचं असं त्यांनी काही ठरवलेलं नव्हतं. आणि बाळ तिथे वाढवणं आताच्या काळात आम्हाला ते सेफ नाही वाटलं, फ्रँकली स्पीकिंग. आम्हाला असं वाटलं की आमच्या मुलीने ह्या वातावरणात वाढावं, आजी आजोबांबरोबर, माझ्या आई बरोबर, मामा बरोबर, आणि ही नाती बघावी, इथले सण एन्जॉय करावे. आणि ही काही खूप मोठी गोष्ट नाहीये. तिथे राहणाऱ्यांच्या काही वेगळ्या हे असू शकतात. तिथले आई वडिलांना असं वाटतं. आता माझ्या ओळखीचे जे तिथे झाले आहेत ना आई वडील किंवा फ्रेंड्स जे झालेत, तर त्यांनाही खूप वाटतं की आम्हाला परत यायचंय. पण आता मुलाला कळायला लागलंय, मुलीला कळायला लागलंय, आता ते तिथे शाळेत जात आहेत, आणि मग त्यांना इकडे येणं, मग इथली गर्दी, मग इथली हवा, आणि मग ते त्यांना नकोसं वाटायला लागतं. सो ते मग ती सवय होण्याच्या आत म्हणूनच आम्हाला तो डिसिजन घ्यायचा होता, आणि म्हणून आम्ही खरं आलो. आणि टचवूड नुर्वी पण आता छान रुळते. आता सगळ्यांशी तिला बिल्डिंग मध्ये आमच्या तिचे छान फ्रेंड्स झाले, दादा दीदी, आणि ती सो अगदीच नॉर्मल लाईफ ती जसं जगायला हवंय तसं ती छान एन्जॉय करते. असं आम्ही पण खुश आहोत. येस, नुर्वी बद्दलचेच पुढचे 2 प्रश्न असणार आहेत माझे. कारण आता आपण बघतोय आजकाल मुलींना ना खूप अनसेफ आहे सगळीकडेच. जसं तू तिकडे म्हणालीस की सेफ नाहीये, तर आता आई म्हणून ही कितपत तुला भीती वाटते की नुर्वी जशी जशी आता मोठी होत जाईल, सगळंच आपण त्यांना सांगतो ना की काय सेफ असणार आहे तुझ्यासाठी, काय नाही. आता प्रत्येकाला तू तिच्या बरोबर पण नसणार आहेस, तर ती किती एक भीती वाटते की
काय काळजी घेतली पाहिजे असं तू तिला सांगू शकशील? तुला म्हटलं ना, ओव्हर थिंकिंगच्या बाबतीत माझा हात कोणी नाही धरू शकत. सो सुरुवातीला मला तीच भीती होती. म्हणजे अमेरिकेत असताना पण तिथे अंबर अलर्ट्स यायचे की ह्या भागातनं ह्या बाळाला नेलंय, त्या भागातनं. सो मी ना प्रचंड पॅनिक व्हायचे. सुरुवातीला असं व्हायचं की मी खाली तिला घेऊन जरी गेले ना तरी मी पटकन तिला खाली सोडत नव्हते. माझी ही सिच्युएशन होती, मला अँझायटी होती आणि सोबत कोणी नसायचं, नवीन देश, आणि नीरज त्याच्या कामात असायचा. सो बरेचदा मी तिच्याबरोबर असायचे आणि मी ती पॅनिक व्हायचे. तर आता माझी ती भीती कमी झाली आहे. इथे मला उलट सेफ वाटतं, माहित नाही का. आणि अनसेफ तर सगळीचकडे आहे ऑफकोर्स, पण मग मी तिला ते शिकवीनच की स्वतःची काळजी स्वतः घेण्या इतपत केपेबल तर आपण प्रत्येक जण आपल्या मुलाला करतो, जसं आपल्या आई बाबांनी पण आपल्याला. सो ते ती इथे ती करेलच. पण मी होते पॅनिक, मला भीती वाटतेच ऑफकोर्स. म्हणजे आपल्या इतर वेळी आपल्याला वाटतं आपण करून घेऊ ग, पण आपलं बाळ जेव्हा येतं आणि तर मग ते होतच. मृणाल, मला सांग, थोडे वेगळे आहेत इंडस्ट्री आणि ह्या सगळ्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. वाईट शक्तींचा आपल्याला बऱ्याच सगळ्यांनाच येत असेल अनुभव. अच्छा, तुला आलाय का असा वाईट शक्ती? वाईट भूत प्रेत अनुभव म्हणजे माझा विश्वास आहे, हो असू शकतात, का नाही. पण म्हणजे तुला सांगते, माझ्या प्रियाला प्रीत कळेनाच्या वेळी आम्ही ते चांदिवली एरियामध्ये शूट करत होतो. बालाजी त्यांचा तो जो स्टुडिओ आहे ना तिथे. तर तिथे असं ते सगळेजण म्हणत होते की या ठिकाणी जाऊ नका, ती जी हवेली आहे ना तिथे ती चांगली नाहीये, तिथे म्हणजे जरा काय म्हणते वाईट शक्ती आहेत. सो मला ते काही त्याचं काय, मला तेव्हा मला एवढा विश्वास नव्हता. आणि मला काय व्हायचं, माझा BSNLचा फोन आहे, आजही मी BSNL वापरते. तर मला ना फक्त तिथेच रेंज मिळायची आणि मी एकमेव व्यक्ती होते जिथे मला रेंज मिळायची, तिथे बाकी कोणालाच मिळत नव्हती. आता तू हा प्रश्न विचारलाय म्हणून सांगते. सो मी मग तिथेच फोनवर बोलायचं एका कोपऱ्यात मला. आणि कारण आता घरून तर फोन येतातच, आई बाबा आणि असं. तर मला खूप जण म्हणाले की तिथे जाऊ नको जाऊ नको. आणि मी तिथे एकदा उभी होते आणि बोलत होते आणि मी एकटक त्या आतमध्ये तिथल्या एका जिन्याकडे बघत होते आणि बोलत होते. आणि मी बोलत होते आणि अचानक तिथले सगळे लाईट्सच ऑफ झाले. आणि मग ते आपल्या मनात असतं ना, अरे इथे वाईट कोणीतरी आहे, निगेटिव्ह कोणीतरी पॉवर आहे आणि असं काय. म्हणून ती भीती मला वाटली आणि मी निघून आले आणि धावत 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 आणि खूप असं आडवळण्याचे छोटे छोटे रस्ते आणि मग मी बाहेर आले. सो वाईट शक्तीचा अनुभव म्हणशील तर हा एक अनुभव आहे माझ्याकडे. पण माझा विश्वास आहे यावर. आणि जसं चांगल्या शक्ती असतात, जसे पॉझिटिव्ह अनुभव असतात, तसे निगेटिव्ह असतातच. पॉझिटिव्ह माझ्याकडे आहेत बरेच अनुभव, ते सांगू शकते. येस ऑफकोर्स. मी तुला सांगू का, अगदी सुरुवातीची म्हणजे जेव्हा मुंबईत मी नव्याने आले ना, तेव्हा माझ्याकडे राहायला मी एका ठिकाणी राहत होते. पण ते घर मला अचानक त्यांनी रिकामं करायला सांगितलं. आणि माझ्याकडे तेव्हा नवीनच सिरियल सुरू झाली होती ना, एवढे पैसे नव्हते माझ्याकडे की नवीन घर घेऊ आणि त्यांना डिपॉझिट द्यायचं. आणि डिपॉझिट पण म्हणजे 60-70,000 80,000 वगैरे डिपॉझिट द्यायचं, एक भाडं द्यायचं एजंटला आणि मेन घर शोधायचं. तर एका रात्रीचाच वेळ होता, एक दिवस आणि एक रात्र एवढाच वेळ होता माझ्याकडे. आणि लकीली मला त्या दिवशी सुट्टी मिळाली. आणि मी स्वामींना म्हणाले की स्वामी प्लीज, मला आता मी काय करू, मी कुठे राहू, मला काहीच कळत नाहीये. आणि मग मी गाडीत, माझ्याकडे गाडी होती मात्र मी गाडीत बसले आणि मी विचार करत होते आणि माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणजे मी एक दोघांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही घर शोधा वगैरे, तर घर मिळू शकत होतं पण तिथे द्यायला माझ्याकडे डिपॉझिट पैसे नव्हते. सो मी खूप टेन्शन मध्ये, मी खूप रडले. 1:30 वाजला, 2 वाजले आणि अचानक मला कॉल आला की आज संध्याकाळी ना 7 वाजता पुण्यात इव्हेंट आहे, अमुक अमुक ठिकाणी एका कॉलेजचा कार्यक्रम आहे आणि ते तुम्हाला एक्स अमाऊंट देणार आहे, तर तुम्ही रेडी आहात का. मी म्हटलं मी रेडी आहे, मी गाडीतच बसले होते. मी म्हटलं चला. मग मी तो इव्हेंट केला आणि मी तुला खरं सांगते, दुसऱ्या दिवशी मी रात्री प्रवास केला. दुसऱ्या दिवशी मला शूटिंगला हाफ डे होता, तर मी सकाळी पैसे दिले, टोकन दिलं. दुपारपर्यंत मी माझ्या बाकीच्या गडी लोकांना सांगितलं कृपया तुम्ही माझं सामान शिफ्ट करा. माझी आई आली, माझे बाबा आले. सो मला असं वाटतं की
त्या दिवशी कारण ती वेळ ज्याच्यावर येते ना की आता आपल्याकडे राहायला घरच नाही, आता मी रात्रीतनं कुठे जाऊ किंवा मी आता पैसे कसे आणू, एका रात्रीत हे कुठून. आणि आपल्याकडे काय एवढं, माझ्याकडे काय एवढे तेव्हा काही पैसे असे नव्हते, पण ते झाले मॅनेज. आणि तो हा एक चांगला अनुभव आहे म्हणजे. मी ना ह्याच्यावर ऐकलेलं मध्यंतरी ऍक्ट्रेसच्या बाबतीत असं होतं, ऍक्ट्रेसच्या की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करता म्हणून त्यांना घरच मिळत नाही अगं. हा प्रॉब्लेम होतो. ते आहे. त्याला काही काही ऍक्ट्रेस पण म्हणजे काही कलाकार पण जबाबदार असू शकतील कदाचित, पण सगळेच तसे नसतात. आता हे थोडं विश्वासाचा प्रश्न आहे आणि इन्सिक्युरिटीचाच प्रश्न आहे तो. सो आता हे फार अवघड प्रश्न आहे. याच्यावर एक ऍक्च्युअली वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो. करू तो घर मालक आणि इंडस्ट्रीतले कलाकार नाही, पण घर मालक. आणि मी पण एक आता घर घेतलंय आणि मीही आता मध्ये 4 वर्ष ते रेंटवर दिलं होतं. सो तुला मी सांगते की नाही म्हटलं तरी थोडस घर मालक म्हणून हा एक मनात प्रश्न येतो की अरे सेफ असेल ना. आता मी तर इथे नव्हते, मी तर अमेरिकेत होते, पण ती एक मनात शंका येतेच ऑफकोर्स. पण मला असं वाटतं की विश्वास खूप मोठा भाग असतो या सगळ्या. आणि मी विश्वासही जाऊ दे, कॉन्ट्रॅक्ट करणं आणि तर ते काही काही जणांना ना ते थोडंसं हे वाटतं की ऑफेन्सिव्ह वाटतं की अरे माझी पोलीस चौकशी का करतायत किंवा मी का आधार कार्ड द्यायचं, मी तर ऍक्टर आहे किंवा मला एवढी लोक ओळखतात. पण कधी कधी मला असं वाटतं की ती एक सिक्युरिटी असते आणि त्यात तुमचा पण फायदा असतो. उद्या त्या घरमालकाने काही चुकीचं वर्तन केलं तर तुम्ही त्याच्या विरोधात किंवा अग्रीमेंट दाखवून तुम्ही म्हणजे करू शकता. गोष्ट आहे ना. मृणाल, सेलिब्रिटी ना सतत पार्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी बघतो आपण आणि ते होतातच सेलिब्रिटी मध्ये. तू ह्या सगळ्यापासून लांब का राहतेस? लांब राहते, मला वेळच नाही मिळत. लांब असं नाही. आणि परत तुला म्हणाले तसं की पार्टीत कसं असतं ना, मी कधी एवढा पार्टी अटेंड केला नाही. पार्टी असं काय असतं मला माहित नाही. गेट टुगेदर असतात मला माहितीये आणि ते होतातच आपल्या सगळ्यांचे. आणि फार वेळ मी थांबत नाही कारण दुसऱ्या दिवशी शूटिंग असतं माझं. सो मला खूप वेळ थांबणं ते जमत नाही. पण असं काही नाही. पण मी एवढी पार्टी गोईंग अशी मी नाहीये. मी कारण मे बी मी इंट्रोवर्ट आहे आणि मला तेवढी ती थोडी सोशल अँझायटी असेल मे बी की नवीन लोकांशी बोलताना मला, कारण तिथे वेगवेगळी लोक येतात किंवा आता मला थोडंसं आधी असं व्हायचं की पटकन नवीन लोकांशी बोलायला मला थोडंसं अवघड जातं. आणि मग एकदा ओळख झाली की मग मला छान काही प्रॉब्लेम नाही. पण त्यामुळे पण कदाचित मी पार्टीजना जात नाही. पण याच्यामुळे माणसं दुरावतात किंवा आपल्यापासून असं काही नाही ना? असं काही नसतं. आणि असं कुणी पार्टीनं माणसं एकत्र येतात. इंट्रोवर्ट असण्यामुळे अशी कधी माणसं दुरावले आहेत किंवा असं विचार करतात की मृणाल सोबत चालेल ना बोललेलं? ते मला कधी कळलंच नाही. असं पण म्हणू शकतेस. कारण हे एक आहे की मी ज्यांच्या बरोबर बराच वेळ आहे किंवा जे लोक मला व्यवस्थित आणि छान ओळखतात ते आजही माझ्या संपर्कात आहे. पण अगदी छोट्या काळापुरतं, थोड्या वेळापुरतं त्यांच्याशी बोलणं झालं आणि अशी लोक फार काळ माझ्यासोबत नाहीच राहिली. सो जुनी माझी जी मला ओळखतात व्यवस्थित आणि नवीनही आता ज्या ओळखी होतील, ज्या आपल्या वेवलेंथ जुळल्या आणि छान, तर राहतातच की संपर्क. असं काही नाही. येस. आता अभिनय आणि तू मगाशी जसं म्हणालीस की पियानो वगैरे पण तू उत्तम डान्सर पण आहेस, तर या व्यतिरिक्त तुला अजून काय काय करायला आवडतं? मी आता उत्तम स्वयंपाक करू शकते. म्हणजे की आता मी आई झाले आणि 4 वर्ष मी लॉकडाऊन मध्ये तर सगळेच जण कुक झाले, अर्थात सगळेच करत होते. पण आता मी कुठलाही पास्ता करू शकते, मी चीज केक करू शकते, मी उकडीचे मोदक करू शकते, मी पुरणपोळी केली. सो मला आता मी माझ्या मुलीसाठी करते. म्हणजे आता असं झालंय ना की किचन हे एक रेस्टॉरंट झालंय आणि 4 रेसिपीज मधनं ती एक फायनल करते, जे अत्यंत चुकीचं आहे. मला तिला सवय लावायची की जे दिलंय ते खा. पण आता ते थोडंसे लाड पण तर करतोच आपण. सो पण त्या निमित्ताने मला ती करायची सवय झाली, मला आवड झाली. आणि मी कोणाबरोबर एवढा वेळ घालवला नाही, त्यामुळे त्यांच्या नशिबाने त्यांना पण माझ्या हातचं काहीतरी खायला मिळालं असेल. नाहीतर ते म्हणतील काहीच उपयोग नाही हिचा. माझा नवरा उदाहरणार्थ की अरे हिच्या बरोबर मी पॉडकास्ट. पण तोही उत्तम कुक आहे आणि
आम्ही दोघे एकमेकांना छान छान रेसिपीज करून खिलवत असतो आणि आम्हाला आवडतं किचनमध्ये. तोही छान चिकनच्या रेसिपीज करतो, तोही उत्तम चीज केक करतो, तोही उत्तम मटण चिकन, म्हणजे आम्ही सॉरी मी खात नसतील लोक कदाचित, पण मी नॉनव्हेज पण खाते. आणि असं पिझ्झा आम्ही घरी करतो, सगळे पदार्थ करून बघायला आवडतात. खाण्यावर मी खूप बोलू शकते, एक वेगळा पॉडकास्ट आपण करू शकतो. आता घरीच येऊया तुझ्या आणि आपण फूड रेसिपी करूया. मी तुला नक्कीच, आय होप तुला आवडेल, पण मला आवडतं. आणि बाकी काही नाही, पण मला चहा उत्तम जमतो आणि मला असं वाटतं आपलं जमलंय म्हणजे. आणि त्यातही आल्याचा चहा, अरे आलं, गवती चहा, पुदिना आणि आल्याचा चहा, बडीशोप घातलेला चहा, नुसतं म्हणजे माझी नणंद तर म्हणते की फोडणीचा चहा, तर मग फोडणीचा कुठलाही चहा मी करू शकते आणि मला आवडतो. कारण चहा हा खूप ट्रिकी प्रकार आहे आणि बाहेर कुठे चहा प्यायला मी शक्यतो टाळते, कारण की आपल्याला जसा हवा असतो ना सकाळचा एक छान चहा बस, बाकी काही नको, आयुष्य मजेत आहे. सेम. एक शेवटचा प्रश्न असेल, काम मिळवण्यासाठी आपण मगातपासून एवढं बोलतोय, पण हा प्रश्न माझा एक राहून गेलेला आहे, तो आता विचारते आणि या नोटवरती आपण एंड करूया. तू म्हणालीस की एक म्हणजे तू लीड केलेले आहेस सगळीकडे आणि एका कामातून दुसरं काम आपल्याला मिळत जातं, एका कामातून दुसरं काम आपल्याला मिळत जातं, पण असं असताना सुद्धा आहेत ना काही गॅप जातो एक काम संपल्यानंतर. तर मग या मधल्या पिरियड मध्ये काम मिळवण्यासाठी कधी संघर्ष लागलाय तुला करायला? हो, माझा प्रॉब्लेम जसं मी तुला म्हणाले ना की मला ना, मी इंट्रोवर्ट आहे, त्यामुळे मला लोकांपर्यंत मी जास्त पोचले नाहीये किंवा लोकांना अजूनही माहित नाहीये की मी केपेबल आहे की नाही. ती शंका तर साधारणपणे सगळ्यांनाच येत असते. सो ऑडिशन्स आहे त्याला एक पर्याय, पण माझ्यापर्यंत माझे तेवढे कॉन्टॅक्ट्स पण मी मेंटेन नाही करू शकले माझ्या ह्या स्वभावामुळे. असं मला वाटतं की मला कोणी सांगेल की अरे आज इथे ऑडिशन आहे, मी सर्च करत असते, पण मी आता ठरवलंय की जे लोक आपण ओळखतोय ज्यांना, तर त्यांच्याकडे आपण काम मागायचं. काम मागण्यात काही कमीपणा नाही वाटला पाहिजे. सो मी आता ते करते आणि मी जेन्युइनली की मला काम हवंय, तुमच्याकडे माझं योग्य काम असेल तर मला प्लीज लेट मी नो, आणि आपण ऑडिशनच देणार ना ऑफकोर्स, त्यांना योग्य वाटत असेल तर ते देतील. आणि टचवूड मला ना कामातलं कामच मिळत गेलं जसं तू म्हणालीस. हा, पण त्याच्यात वैविध्य नाही आलं, हे खरंय मला, कारण मला स्वतःला नाटक करायचंय, मला सिनेमा करायचा आहे, मला सूत्रसंचलन पण मला वाटतं की मी करू शकते, पण समहाव अगेन तेच की मी तेवढी पोचले नाहीये कोणापर्यंत, किंवा मग माझं तेवढं लोकांपर्यंत आलंच नाहीये काही की त्यांना माझ्याबद्दल ती खात्री वाटेल. पण हो, आता यापुढे मी असं ठरवलं की येस मी ते करीन आणि बघूया. आता खरंच हा शेवटचा प्रश्न असणार आहे. बऱ्याचदा बोललं जातं की स्त्री कलाकारांना पुरुष कलाकारांपेक्षा म्हणजे कम्पेअर टू पुरुष कलाकार मानधन कमी दिलं जातं. हो, म्हणजे असं म्हटलं जातं की सेम आम्ही पण तेवढ्याच वेळेला काम करतो, तेवढेच आम्ही तास देतो, पण मानधन काम आलं कमी. काय मला तेच मला माहित नाही, मला कोणीतरी ह्याचं उत्तर हवंय द्यायला, प्लीज द्या. कारण असं का, कारण की मला असं वाटतं कुठेतरी बऱ्याच गोष्टी बदलायला हव्या. तुलना कमी व्हायला हव्या नाही, तुलना होते किंवा काय मला माहित नाही, मला जेन्युइनली माहित नाही. कारण सी आता तर आपण 2024 मध्ये आहोत ना, सो हे तर नाहीच व्हायला पाहिजे. आणि बदल तर होत आहेत, हळूहळू होतीलही, पण वेळ लागेल मला असं वाटतं. कारण की असं नाही की कोणाला कळत नाही आणि कोणाला मिळतही नाही. काहींना तर असंही होतं बरेचदा की फिमेल कलाकाराला जास्त पैसे मिळतात, पण सगळीकडे ते होत नाही, काही ठिकाणीच होत आहे. सो हो, ते व्हायला हवं आणि तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला मानधन मिळायलाच हवं, तो प्रत्येकाचा हक्क आहे, त्यात जेंडर नाही आलं पाहिजे मध्ये. आणि फक्त मानधनच नाही, तर या निमित्ताने मला हेही सांगायला आवडेल की मालिकांमध्ये कलाकारांना एक सुट्टी पण मिळाली पाहिजे, थोडा फॅमिलीला वेळ देता आला पाहिजे. जर कलाकार मालिकांमधले तुम्हाला फिट आणि हेल्दी दिसावे असं वाटत असेल तर त्यांना जिम करण्यासाठी त्यांना थोडासा वेळ स्वतःसाठी त्यांना एक वेळ दिला गेला पाहिजे. आणि मला असं वाटतं की लोकांनी फक्त सोशल मीडिया पुरतं नाही तर बाकी पण लोकांना सपोर्ट केला पाहिजे. नुसतं सोशल मीडियावर कमेंट्स थ्रू सपोर्ट करणं तरी आहे ना, ते हा, तर त्या व्यतिरिक्त पण केलं पाहिजे सपोर्ट, भेटलं पाहिजे अडचणीच्या काळात. अर्थात मी पण ते केलं नसेल तर मीही ते करीन ऑफकोर्स, पण ते केलं पाहिजे. सो
ह्या काही गोष्टींमधले हे जे काही बदल आहेत मला वाटतं ते व्हायला पाहिजे. येस, थँक्यू सो मच मृणाल. थँक्यू. कारण तू इतका वेळ दिलाय आता सेलिब्रिटी कट्टासाठी हो, thank you आणि आपल्या एका मेसेजवर तू लगेच रेडी झालीस. हो, तर काहीच प्रॉब्लेम नाही मला, कारण की ह्या निमित्ताने मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि Yes. तुला मी भेटू शकले. Yes, yes. आफ्टर 4 years आपण Yes. भेटतोय. Yes. सो मला छान वाटलं तुला भेटून आणि आपल्या खूप छान गप्पा झाल्या आणि मला तू तुझ्या ह्या कार्यक्रमात येण्याची संधी दिलीस त्याबद्दल तुझे थँक्यू, आभार. येस थँक्यू येस सो मच. तुम्हाला तुमच्या लाडक्या अभिनेत्रीचा म्हणजेच मृणाल दुसानीचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या कलाकारांचे पॉडकास्ट बघायचे असतील तर तुम्ही अजूनही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन करून टाका आणि भेटूया पुढच्या एका नवीन कलाकारासोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.